आत्ताच परमार्ग सेवक रवींद्र पाटील यांनी प्रास्ताविक केलं आणि या कार्यक्रमाचं योग कसा आला हे सांगितलं। खरं म्हणजे योग जरी आला असला तरी तुमची सर्वांची तळमळ, या बोरसे कुटुंब असेल, मनोज दादा असतील, सर्वांची तळमळ आणि प्रयत्न आणि आपल्या गावातील सर्वच गावाच्या आजूबाजूचे जे गाव आहे त्यातील जे उपदेशी वर्ग आहे त्यांनी दिलेला उत्स्फूर्त असा प्रतिसाद, यामुळे हा कार्यक्रम सुंदरपैकी यशस्वी झाला। गेली 5 दिवसापासून आपण वेगळ्या विषयावरती चिंतन करत असताना तुमच्या मनातले जे प्रश्न आहेत तेही आपण काढण्याचा प्रयत्न केला। या कार्यक्रमाला आज आयोजून उपस्थित असलेले नाशिक जिल्ह्यातील सर्व सद्भक्त, सर्वात प्रथम माझ्याबरोबर आलेले सेवेसाठी तळमळीचे सतत बरोबर असलेले पुणा निवासी दिलीपदादा काळे, पुणा निवासी अर्जुनदादा, त्याचप्रमाणे नितीनदादा गायकवाड आणि बाळासाहेब जगताप शिरवाडे वनी हे माझ्याबरोबर आले होते। तुमची सर्वांची त्यांची ओळख आहे। काही कारणास्तव बाळासाहेब आणि नितीनदादा परत गेले, परंतु बाळासाहेब परत आज अनिलदादा निखाडे असतील, किरणदादा भडांगे असेल, अण्णासाहेब राठोड असतील, त्याचप्रमाणे कृष्णा मुलगुल असेल, यांच्याबरोबर परत नाशिकवरून खास आपल्या इथे मार्गदर्शन करण्यासाठी आलेले आहे, तुम्हाला शुभेच्छा देण्यासाठी आलेले। आपण सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करू। या कार्यक्रमाला अनेक साधू संतांचंही शिवचिंतन आपल्याला लाभलं, तपस्विनी आईचं शिवचिंतन लाभलं आणि तुमचा सर्वांचा उत्स्फूर्त प्रतिसाद असा लाभला। वेगळ्या विषयावरती चिंतन करत असताना धर्म काय आहे, धार्मिकता काय आहे, उपदेश घेणं म्हणजे काय, परमेश्वराचं मिशन काय आहे, आपलं कर्तव्य काय आहे, या उद्देशाने आपण प्रवचन किंवा मार्गदर्शन करत असताना या पूर्ण कार्यक्रमामध्ये 5 ते 6 लोकांनी उपदेश घेतले। संकल्प अजून सोडायचे बाकी आहे। कोण कोण संकल्प घेणार आहे? हात वर करा बरं। कोणीच नाही? दीदी तू हात नको करू एवढ्या लवकर वर। ज्यांचं आटोपलंय त्यांनी संकल्प सोडायचे असतात ते खाली माना घाल आणि दीदी वरती हात कर। ती आई काय म्हणते बघा, हात वर खाली कर ना, बाबा लगेच पकडून घेतील आणि संकल्प सोडतील। तुमच्या मनातली भीती ही काढण्याचा आपण प्रयत्न केला। पहाटे 3 ते 5 ते 6 आपण सूत्रपाठाचं तुमच्याकडून घोप करून त्यावरती मोकळं विवेचन केलं। 4 ते 5ला सुद्धा तुम्ही काही व्यक्तींनी इथं प्रतिसाद दिला आणि संध्याकाळी आपण 8 ते 9 हे मार्गदर्शनाचा कार्यक्रम केला। आज सकाळी आपण प्रायचित्त पण केलं। असं हा कार्यक्रम सुंदरपैकी यशस्वी झाला। ज्यांनी उपदेश घेतला त्यांचं खूप खूप अभिनंदन। या परिवारामध्ये त्यांचं स्वागत। सर्वांनी आपण टाळ्या वाजवू त्यांना। खाली बस, तुला बसायला काही अडचण आहे का? ज्यांना अडचण आहे त्यांनी वरती बसा, परंतु जे तरुण आहेत त्यांनी खाली बसलं तर अडचण नाही। धर्म धार्मिकता सांगत असताना तुमच्या मनामध्ये शंका आहे की आता बाबा जातील, परंतु दिवसभराचं काय आपलं नियोजन असावं? तर नियोजन दिवसभराचं देऊन उपयोग नाही, कारण तुम्ही तेवढा वेळ देऊ शकत नाही। परंतु सकाळी आपण पहाटे नक्की उठावं। कोणी 4ला उठतंय, कोणी 5ला उठतंय, 6च्या आत आपलं नक्की उठणं झालं पाहिजे आणि ते उठणं स्मरणासाठी झालं पाहिजे। तुम्हाला 15 मिनिटं स्मरण करता येतं, अर्धा तास करता येतं, 1 तास करता येतं, किती तुमचं करता येईल तेवढं केलंच पाहिजे। कोण कोण सकाळी उठणार आणि स्मरण करणार? हात वरती करावं। हे सोपं आहे बाबा। आम्ही उठणार, स्मरण करणार, तुम्ही कुठं पाहायला येणार? काय हरकत नाही, तुम्ही वासना केली। सर्वांनीच हात का वर केले नाही? कारण सर्वांना स्मरण करायचं आहे। नामानेच प्राप्ती होणार आहे, नामानेच वेदबोध सहाय्य होणार आहे। तेव्हा सर्वांनी सकाळी उठलं पाहिजे, स्मरण केलं पाहिजे। स्मरण केल्यानंतर आपण जे आपलं दररोज दैनंदिनी असते, फ्रेश झाल्यानंतर आंघोळ वगैरे केल्यानंतर आपण देवपूजा करायची असते। देवपूजा आपण करतच आलो, पण शांततेने देवपूजा करायची। जे गावातली मंडळी त्यांनी घरची देवपूजा केल्यानंतर मंदिरात सुद्धा येऊन देवपूजा करायची आहे।
ती एक सवय लावायची आहे. आणि मंदिरात येताना जाताना जितके लोक आपल्याला भेटतील सकाळी सकाळी त्यांना सर्वांना दंडोत करायचा आहे. सुरुवात आपल्या घरातून करायची आहे. प्रत्येकाने आपापल्या घरामध्ये सर्वांना दंडोत करायचा आहे. आता तुम्ही त्यानंतर सूत्रपाठ जे तुम्हाला मी देणार आहे किंवा काहींना दिलेलं आहे किंवा काहींकडे उपलब्ध असू शकतात, तर पूर्वी प्रकरणापासून उद्धरण प्रकरणापर्यंत दररोज त्याचं पारायण करायचं आहे. आणि तो विधी झाला नाही पाहिजे. शांततेने हळूहळू ते शब्द आपल्या कानावर, आपल्या हृदयात, आपल्या बुद्धीपर्यंत कसे पोचतील, स्पर्श करतील, त्या पद्धतीनं आपण त्याचं 9 प्रकरणाचं दररोज पारायण करायचं. वेळ असेल तर पुढचं आचार मालिका, विचार मालिका याचंही आपण करायचं आहे. पण 9 प्रकरण मात्र दररोजच करायचं. त्याला लागतं 10 ते 15 मिनिटं सवय लागेपर्यंत. नंतर ते 7 ते 8 मिनिटातच होईल. ते तुम्ही घरी करू शकता किंवा एक सवय जर लावली, मंदिरात यायचं, देवपूजा करायची, इथंच पारायण करून जायचं. मंदिरात त्या पारायणाचं सूत्रपाठ सुद्धा आपण उपलब्ध करून देऊ शकतो मोठ्या ठळक अक्षरात. अन्यथा आपलं बरोबर घेऊन यायचं, आपण इथं करायचं, नाही तर घरी तुम्ही करू शकता. त्याला खूप काही वेळ लागेल. हे झाल्यानंतर आपण आपल्या कामामध्ये, आपल्या सांसारिक जबाबदारीमध्ये व्यस्त होऊ शकता. दुपारी घरातून बाहेर जेव्हाही तुम्ही पडा, सकाळी पडा, केव्हाही पडा, तेव्हा देवपूजा करून निघायचं. मग ते सर्वच विशेष केले पाहिजे असं काही नाही. 2 विशेष करा, 4 विशेष करा, डोकं टाकवा, पण जाताना केले पाहिजे. मग शाळेतले विद्यार्थी असो, मुली असो, मुलं असो, कोणी नोकरीला जाणार असेल, कोणी शेती करायला जाणार असेल, त्यांनी जाताना बाहेर देवपूजा करून जायची. आल्यानंतर तोंड हातपाय धुतल्यानंतर लगेच देवपूजा करायची. मग जेवण करा, आराम करा, परत चालले तुम्ही बाहेर, परत डोकं टेकवायचं. जाऊन आल्यानंतर तोंड हातपाय धुवा, परत देवपूजा करायची. असं तुम्ही 4 वेळा जर बाहेर गेले तर 4 वेळा डोकं टेकवा, 4 वेळा घरी आले तर 4 वेळा डोकं टेकवा. त्याला काहीही वेळ लागेल. तुम्हाला हे नवीन थोडं ऑड वाटेल, परंतु त्यातून आपली योग्यता वाढेल. एकदा सवय जर झाली तर तुम्हाला एक नियम लावून घेतला का घराच्या बाहेर पडताना आपण देवपूजा करायची, घरात आल्याबरोबर देवपूजा करायची. एक नियम लावून घ्यायचा. इतर वेळेस जेव्हा वेळ भेटेल तेव्हा पुस्तकं वाचन करा. संध्याकाळी मात्र सर्व कुटुंब एकत्र येऊन तुम्ही जेवण करताना ब्लूटूथच्या माध्यमातून टीव्हीवरती आपला एखादा सत्संग लावू शकता. नंबर प्रमाणे लावू शकता किंवा आणखीन एखादा कोणताही तुम्ही लावू शकता. सत्संग ऐकत तुम्ही जेवण करा. जेवण अर्धा तासात झालं, सत्संग 1 तासाचा आहे. जेवणानंतर तसंच बसून राहा, पूर्ण सत्संग ऐकून घ्या आणि नंतर तुम्ही तुमच्या आरामासाठी जाऊ शकता, गप्पा मारू शकता. परंतु ज्यावेळेस तुम्ही बेडवरती जाल, आता झोपायचं आहे, परत 5 मिनिटं, 10 मिनिटं, 2 मिनिटं जितकं जमेल ते, 1 गाठी, 2 गाठ्या, जितकं जमेल ते स्मरण करा आणि मग झोप येत नसेल तर मला फोन करू नका, मी आयडिया देतो ती वापरा. तर त्याच्यासाठी सुद्धा फोन करा, बाबा झोपायला येत नाही. तसं पाहायला गेलं तर झोप यायलाच नाही पाहिजे आपल्याला, कारण देव भेटला कशा झोप येईल, आपली शेवटची झोप आहे. परंतु लीळा आठवत जर तुम्ही स्मरण करत जर झोपायला गेला तर तुम्हाला नक्की झोप येईल. नंतर सकाळी उठल्याबरोबर लगेच तुम्ही ज्या बेडवर आहात तिथं थोडंसं बाजूला बसून लगेच स्मरणाला सुरुवात करू शकता. लगेच 10 मिनिटं करा, 15 मिनिटं करा. यातून इतका मोठा फायदा आहे तर संध्याकाळी स्मरण करता करता तुम्ही झोपले, सकाळी उठल्याबरोबर स्मरण केलं, ही पूर्ण जी झोप आहे परमेश्वर म्हणतात ती आम्ही लेखी ती आम्ही स्मरणामध्ये तुमचा टाकू. म्हणजे बघा किती मोठा फायदा आहे. आणि सकाळी मग परत दिवसभराचं शेड्यूल तुम्हाला मी सांगितलेलं आहे. यातलं अत्यंत महत्त्वाचं आहे की सकाळी सूत्रपाठाचं पारायण करणं, एकामेकाला दंडोत करणं, महिन्यातून एखादा सत्संग घेणं, या सत्संगातून आपला धर्म जो आहे तो कसा जोपासता येईल हे बघणं. मी गेली 7 दिवसापासून इथं आहे. आपल्या या मंदिरात आहे, पण मंदिरात आरती होत, पूजा अवसर होत. बाबा आहे, साफसफाई करतात, ते त्यांच्या कामात व्यस्त असतात, स्वच्छता करतात.
पण त्यांना आरतीची अडचण आहे म्हणून मग ते घंटा वाजवतात. इथली जी जवळची मंडळी आहे त्यांनी एक टायमिंग ठरवून घ्यायचं, 12 वाजता सकाळची आरती, संध्याकाळी 7 वाजेची आरती. तुम्ही सर्व एकत्र येऊ शकता. तसं 1-2 वेळा दिदी आहे किंवा चेतन आहे, कोणीतरी 1-2 जणांनी आरती केली काल होते, तर ती दररोज आरती एकदम जोरात झाली पाहिजे, जशी आज आम्ही सर्वांनी आरती केली. सामूहिक देवपूजा करू शकता तुम्ही. इथली जी मंडळी आहे सामूहिक देवपूजाला किती वेळ लागतो? 10 ते 15 मिनिट. घंटी वाजवायची, सर्वांनी येऊन बसायचं, देवपूजा करायची, लगेच आरती करायची, जायचं. यातून काय होईल की दररोज आरती होते हे लोकांना कळेल. इथं आरतीचा आवाज लोकांपर्यंत जाईल, वेद निर्माण होईल. मंदिर आहे म्हणून, नाहीतरी घरात तर आपण आरती करत असतो, परंतु मलाही 7 दिवसात आरतीचा काही आवाज आला नाही घरांमधून सुद्धा. करता की आरती घरात? कोण करता? हात वर करा. करता? आवाज काही आला नाही मला. जोरात आरती करायची, टाळ वाजवायची किंवा घंटी वाजवायची, काय असेल ते जोरात ठणक्यात आरती करायची, देवापर्यंत पोहोचली पाहिजे. मनातले मनात फक्त अगदी झोपल्यासारखी आरती केली तर देवापर्यंत कशी पोहोचली? उत्साह पाहिजे आरतीमध्ये. आणि आरतीला जवळजवळ सर्व कुटुंबाने उभं राहिलं अधिक उत्तम, अधिक फायदा. ही सवय हळूहळू तुम्हाला लावावी लागणार आहे. धर्मजागृतीच्या अनुषंगाने गरज आहे, हे लक्षात घ्यायचं. दिवसभराचं शेड्यूल तुम्ही प्रत्येक जणांनी विचारलं होतं म्हणून हे सांगितलं. आज काही मला बोलायचं नाही, तुमच्या प्रतिक्रिया अपेक्षित आहे. आणि चित्रपट आणि गीता बऱ्याच लोकांना मी दिली, परंतु तरी ज्यांना पाहिजे असं, परंतु त्याला अट अशी आहे तर तुम्हाला संकल्प सोडायचा आहे. तो संकल्प कशाचा आहे असू शकतो. असं काही नाही की अनुसरणाचा संकल्प. तुम्हाला सर्वात भीती अनुसरणाच्या संकल्पाची. अनुसरणाचा संकल्प सोडणारे कोण कोण आहे? हात वर करा. कोणीच नाही. बरं, कोणी कोणी सोडलाय त्यांनी हात वर करा, म्हणजे लोकांना कळू द्या. बघा हे हातपाय किती मोठे. यांची मुलं अजून खूप बारीक आहे, खूप लहान आहे. कोणाच्याही मुलांचं लग्न झालेलं नाही. त्यांनी सुद्धा अनुसरणाचे संकल्प सोडून अभ्यासाला सुरुवात केलेली आहे, आयोजन नियोजन करायला सुरुवात केलेली आहे. हे लक्षात घ्यायचं. आणि आपल्या मुला मुलींना उपदेश द्यायचा आहे 10 वर्षाच्या असताना. आता 10 वर्षाच्या पुढे जर जे कोणी झालं असेल तर त्यांनी उपदेश घ्यायचा आहे. आत्ताच आमच्याबरोबर जे नाशिकवरून आपल्याबरोबर आलेले आहेत, जे कृष्णा मुदगुल आहेत, जे बिल्डर आहे, इंजिनियर आहे, सिव्हिल इंजिनियर आहे, त्यांच्या 2 मुली जुळ्या मुली आहेत. आणि 8 वर्षाचा त्यांचा वाढदिवसाचा कार्यक्रम होता. परत परमार्ग सेवक बारगेटे सर आहे, ते आज आलेले. त्यांचा मुलगा आहे कन्हैया, त्यांना 8 वर्षाचा त्यांचाही वाढदिवस होता. बाबाजी पण आलेले. सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचे स्वागत केले. तर कृष्णाने काय नियोजन केलं? वाढदिवस त्या दिवशी उपदेश. मग युट्यूब वरती गेल्यानंतर तो कार्यक्रम सुद्धा तुम्हाला बघता येईल. वाढदिवस अधिक धर्मसंस्कार सोहळा असा कार्यक्रम घेऊन त्याला उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला. एक सिन्नर तालुक्यातली मुलगी, तिच्या वडिलांनी सुद्धा तिला घेऊन आले. म्हणजे 3 मुली आणि 1 मुलगा त्यावेळेस उपदेश झाले 8 वर्षाचे असतात. त्या कुटुंबाचं सर्वांनी आपण टाळ्या वाजवून स्वागत करू. आणि आज त्या मुलींचं नाव सुद्धा कृष्णाने सुंदर ठेवलेले, जाई आणि जुई. त्यांना ही देवपूजा आपण कृष्णाकडे देतोय. सर्वांनी टाळ्या वाजवायचे. आता ज्यांनी इथं उपदेश घेतला त्यांना ही देवपूजा देण्याचं नियोजन मी जे विशेष आहे ते आणले नाही, परंतु भविष्यात त्यांना कोणाकडे तरी पाठवेल किंवा नाशिकला जर आले तर ती देवपूजा त्यांना भेटेल. संकल्प यांनी सोडलाय नसं तुमचा संकल्प म्हणजे काय निग्रह हा असला पाहिजे. आज नका सोडू, उद्या सोडा, नाही तर गुपचूप सोडा, काय हरकत नाही. काय गुपचूप पण सोडतात, नको अडचणगारी भांडण नको व्हायला, तर काय हरकत नाही, तर सोडू शकतात. आणि अशा पद्धतीने आपलं वर्षाचं शेड्यूल असलं पाहिजे.
आता मागच्या तक्रारी करून काय उपयोग नाही, हे झालं नाही ते झालं नाही. परंतु परमपूज्य परमवंत श्री श्यामबाबाजी यांच्याकडून मला कळालं की ते इथं 5-6 वर्ष होते. त्यांनी भरपूर तळमळ केली, घराघरात जाऊन सत्संग घेतले, लीळाचरित्र वाचन केलं, तुम्हाला ज्ञान देण्याचा प्रयत्न केला. आणि हे देत असताना तुमच्या घरामध्ये जे मिश्र भक्तीचे जे फोटो असतील, इतर देवतेचे कुलदेवतेचे काही मूर्त्या असतील, त्या पण उचलल्या त्यांनी आणि नेऊन टाकल्या असं त्यांच्याकडून मला कळालं. परंतु त्यांनी काय सांगितलं का मी गेलो परत जसे आहे तसेच झाले. म्हणजे मला आपण त्यांनी काय सांगितलं का तुम्ही जे करताय ना तुम्ही गेले का परत ते जसे आहे तसेच होते. परंतु माझ्याकडे आशावाद आहे. आम्ही त्यांनी त्यांची ड्युटी केली तशी मी माझी ड्युटी केलेली आहे. धर्म सांभाळायचा, धर्म तुमचा आहे, सांभाळला फायदा तुमचा आहे, नाही सांभाळला नुकसान तुमचं आहे. त्याच्यामुळे त्यांनी तळमळ केली. नंतर ते काही साधू असतील त्यांनी त्यांच्या परीने तळमळ केली असेल आणि म्हणून आपण आता तळमळ करण्याची गरज आहे. सत्संग गावागावात घेतले, घराघरात घेतले, तेवढ्या पुरता बदल झाला असेल, पण नंतर सातत्य का राहिलं नाही तर त्या सत्संगात सातत्य झालं नाही. ते सातत्य तुम्ही जर ठेवलं आणि नंतरच्या काळात तुम्ही जर सत्संग घेतले तर ते होऊ शकतं. त्याच्यामुळे प्रत्येक साधू असेल कोणी कायमचं तुमच्याकडे येऊन दररोज सत्संग किंवा आठवड्याला सत्संग घेऊ शकत. त्याला सुरुवात तुमच्यापासूनच करावं लागेल, ती तुम्हालाच करावं लागेल. आणि म्हणून तुम्ही त्याचं नियोजन करणं, संघटन करणं आणि त्यातून धर्म वाढीस नेण्याचा प्रयत्न करणं, तीच एक धर्मसेवा आहे आणि तीच एक साधना आहे. अशा पद्धतीने हे कार्य आपण करत राहू. तुमचे सर्वांचे खूप खूप आभार. या कार्यक्रमाला तुम्ही उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला. भविष्यातही असं आयोजन या कुटुंबियांकडून करावं. गोडसे दादा आहे, त्यांचं पूर्ण कुटुंब आहे या कार्यक्रमामध्ये सतत हिरिरीने भाग घेऊन या कार्यक्रमाचं आयोजन नियोजन तुम्ही सर्वांनी मिळून केलं. त्या कुटुंबाला प्रेमदान मिळो ही मी परमेश्वराकडे प्रार्थना करेन. आणि धर्मसेवेसाठी असंच परमेश्वराने त्यांना बळ देऊ. त्यांच्याकडून अधिक चांगले चांगले कार्यक्रम उपक्रम धर्माची सेवा घडो. इथं सर्व या गल्लीमध्ये यंग मुलं आहे चांगले, त्या यंग मुलांनी एकत्र येऊन धर्म अनुषंगाने अभ्यास करणं आणि एक चळवळ एक मिशन परमेश्वराचं निर्माण करणं, गावातले मुलं एकत्र करणं, बुजुर्गांनी बुजुर्ग एकत्र करणं, या अशा पद्धतीने हा कार्यक्रम तुम्हीच राबवू शकता. कोणीतरी साधू येतील मग ते करतील, मग आम्ही त्यांच्याबरोबर करू, त्यांच्या मागं करू अशी अपेक्षा करू नका. तर धर्म तुमचा आहे, कर्तव्य तुमचं आहे, ड्युटी तुमची आहे. सात्विकता ठेवून या गोष्टी साऱ्या करण्याचा आपण प्रयत्न केला तर नक्कीच त्यातून फायदा होईल. तर तुमच्या प्रतिक्रियेची अपेक्षा आहे. प्रतिक्रिया देताना या 7 दिवसात तुम्ही काय शिकले, काय आवडलं, काय आवडलं नाही, त्या सुद्धा तक्रारी करायच्या, काय हरकत नाही. कारण प्रतिक्रियेतून आम्हाला कळालं पाहिजे, समजलं पाहिजे आणि ज्या चुका इथं घडल्या त्या पुढच्या कार्यक्रमात आम्ही सुधारण्यासाठी आम्हाला संधी तुमच्याकडून प्राप्त होत असते. बरं, ती एक प्रॅक्टिस आहे बोलण्याची, हा व्यक्तिमत्व विकास आहे. त्याची सारी आपलीच मंडळी आहे आणि तुम्ही कधीच बोललेले नाही, मलाही माहिती आहे. हा, गप्पा मारताना तुम्ही तास गप्पा मारलेल्या, खाली बसायला लागल्यानंतर स्पर्धा जर लावली तर कोणीच हारणार नाही. मला प्रश्न पडेल का जिंकायचं बक्षीस द्यायचं कोणाला. परंतु इथे येऊन जेव्हा धर्मावर बोलण्याची वेळ येते तेव्हा काय परिस्थिती होती तुम्ही अनुभवायचं आहे. त्याच्यामुळे जर तुम्ही स्वतःहून नाही आले तर मी नावं घेतील आणि मग तुम्हाला यावं लागेल. त्याच्यापेक्षा तुम्ही स्वतःहून या, प्रतिक्रिया द्या. प्रतिक्रिया देताना स्वतःचं नाव सांगितलं, धर्माला कसं लागलो, काय लागलो, काय अडचणी आहे, काय प्रॉब्लेम्स आहे किंवा काय अनुभव आला, काय अनुभूती आली, हे जरी सांगितलं तर एक प्रॅक्टिस आहे, एक सुरुवात कुठून तरी होते. त्या अनुषंगाने तुम्ही या प्रतिक्रिया द्यायच्या आहे. तुमचं खूप खूप अभिनंदन आणि खूप खूप आभार. धन्यवाद. बाबांचे खूप खूप आभार. बाबांनी आपल्याला 2 शब्दात की बाबांचे एवढे 7 ते 13 तारखेपर्यंत होते. त्यांनी इथलं वातावरण पाहिलं आणि त्यांनी सांगितलं की मी एवढे बी 7 दिवस इथं होतो पण तरीसुद्धा कोणाच्या घरात आरती
किंवा असा आवाज आला नाही काही नाही, तर बाबा त्यांनी सुद्धा बारीक लक्ष ठेवलं. तर तुम्ही आजपासून आपल्या घरात देवपूजा आणि ती बी मोठ्याने म्हटली पाहिजे, सर्वांनी एकत्र जमून केली पाहिजे. नाही तिथं तर मंदिरात येऊन सुद्धा केली तरी ते चांगलं राहील, सर्वांना कळेल, सर्वांना येता येईल. तर तुम्ही तो एक प्रयत्न करावा. आणि बाबांचे म्हटले की सर्वांनी मिळून अभ्यास वगैरे करायचा. आणि नंतर असे आम्ही बाबा तुम्ही म्हटले की आता पुढं असे कार्यक्रम नक्कीच घेऊ. आणि नंतर आमच्यात जे आहे म्हणजे आम्ही अज्ञानी आहोत त्या आता अभ्यासाने आम्ही पुढं घेऊ, ते आम्ही पुढं असा तो उपक्रम राबवू. तर आता आपल्याला येतं 7 ते 13 तारखेपर्यंत सत्संग चालू होता. त्या सत्संगात पहिलेच आपले परमार्ग सेवक दिलीप काळे काका, नंतर अर्जुन काकांचे उपस्थित होते. तर आज त्यांनी आणि बाकीचे आज नाशिकहून आपल्याला खास उपस्थिती किंवा इथं आपल्याला उत्साह वाढवण्यासाठी काही नाशिकहून परमार्ग सेवक आलेले आहेत. तर आपण त्यांचं छोटंसं स्वागत म्हणून आपण त्यांचं स्वागत करणार आहोत. तर मी एकेकांना स्वागतासाठी बोलेन. नाशिकहून परमार्ग सेवक आपल्याला 7 ते 13 तारखेपर्यंत आपल्याला जे बाबांचे निरूपण केलं आणि ते आपल्याला खूप चांगलं वाटलं आणि आपल्याला साध्या सोपच भाषेत दिलं. तर त्या निमित्ताने आपण सुद्धा बाबांचे तर कोणती पूजा अर्चा किंवा मानपान स्वीकार करत नाही, पण तरी आमच्या शब्दाला मान देऊन आम्ही थोडेसे बाबांचं स्वागत करणार आहोत. तर त्यासाठी बाबांच्या स्वागताला परमार्ग सेवक शेषराव बोरसे काका मामा यांना विनंती करतो की बाबांचं स्वागत त्यांनी करावं आणि मनोज पाटील देवळी या दोघांनी येऊन बाबांचं स्वागत करावं असं मी त्यांना विनंती करतो. काही नका देऊ, ते फक्त फुलद्यान परत घ्या माझ्याकडे. घ्या बाबा वरती करूया. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. हां काय झालं पटपट ज्यांच्या मोबाईल आहे त्यांनी काढायचे फोटो. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. आज 7 ते 13 तारखेपर्यंत सतत बाबांच्या सोबतीला कंटिन्यू राहणारे पुण्याहून कुठेही सत्संग असला तर ते कंटिन्यू ते बाबांच्या सोबतच राहतात. तर ते पुण्याहून आलेले दिलीप काका काळे यांना मी विनंती करतो त्यांनी पुढे यावं. त्यांचं स्वागत. टाळ्या वाजवा, टाळ्या. बघा बाबा करा ना. ते त्यांच्याकडे द्यायचे दिलीप दादा घ्या पटपट घ्या ना. नंतर पुण्याहूनच बाबांच्याशी आता संपर्क झाला त्यांचा आणि ते सुद्धा आपल्या या शिंदखेड्याला 7 दिवसापासून उपस्थित होते. तर अर्जुन दादा पाटील यांना विनंती करतो त्यांनी सुद्धा समोर यावं. त्यांचं स्वागत करते. लवकर द्यायला कोणीतरी उभं करा म्हणजे तुम्ही दादा टाळ्या वाजवा, नंतर आज आपल्याला नाशिकहून परमार्ग सेवक किरण भडांगे हे पण उपस्थित. बाळासाहेब जगताप काका हे सुद्धा आपल्याला सुरुवातीला 3 दिवस होते, नंतर त्यांच्या गावाच्या ठिकाणी सत्संग चालतो पौर्णिमाला, त्यानिमित्ताने ते तिकडे गेले तर परत ते दिवस आले. तर त्यांचंही स्वागत. तरी रिटर्न आले त्यांचं स्वागत भानुदास पाटील हे करतील. टाळ्या वाजवा, टाळ्या वाजवा. नाशिकहून परमार्ग सेवक
गजानन राठोड साहेब राठोड अण्णा यांचं स्वागत आबाबुदा काका हे करतील. कसं आहे, मी नवीन बोलणार समजून पण नाशिकहून परमार्ग सेवक किरण सर भडांगे यांना विनंती करू, त्यांनी पुढे यांचं स्वागत लीलाधर पाटील हे करतील. तसेच नाशिक गोळेगाव येथून अनिल निखाडे साहेब यांनी पुढे यांचं स्वागत. स्वामी की जय. तसंच नाशिकहून परमार्ग सेवक कृष्णा मुदगुल यांचं स्वागत उमेश पाटील टाकळी हे करतील. त्यांनी माझ्याकडे जर फोटो मोबाईल द्या ना, इकडे चालू करून द्या ना फोटो काढायला. काढा तुम्ही, काढा सर फोटो काढा त्यांचे. गोळेगावचे राहणारे म्हणजे नाशिकला काम करतात, त्यांचं मी धर्मासाठी खूप तळमळ असते. तसंच आपल्या इथं 7 दिवसापासूनच आपले साधू संत सुद्धा उपस्थित होते, त्यांचं बी स्वागत आपण करणार आहोत. तसंच आपले साधू परमहंत यदुराज बाबा यांचं स्वागत भाऊसाहेब पाटील करतील. तसेच श्याम बाबा यांचं बी स्वागत परमार्ग सेवक जगदीश पाटील. तसेच उपस्थित महंत संत मुनी बाबा यांचं स्वागत. चला राजू काका. तसेच इथं चिचकड्यालाच राहणारे महंत वाशिंकर बाबा यांचं स्वागत. बाबांना घ्या, त्यांना घ्या ना. त्यांचं मनस्पाटी स्वागत करतील. तसेच तत्वसंगी आयशाताई यांचं स्वागत ताई ते करतील. पुढे ना पुढे तसेच आता 7 ते 13 तारखेपर्यंत आपण जे बाबांचं निरूपण ऐकलं, त्यांच्या वाणीतून आपण हे सर्व शास्त्र समजलं. आता तुम्हाला हे 7 ते 13 तारखेपर्यंत बाबांचे काय तुम्हाला अनुभव आले, किंवा तुम्ही काय शिकले, किंवा काय निश्चय करणार आहेत आणि काय पुढे तुम्ही तो निर्धार करणार आहे, त्याबद्दल तुम्ही स्वतःने ज्याला इच्छा असेल त्यांनी पुढे येऊन आपली प्रतिक्रिया आपले जे काही बोल आहे ते तर सांगावं असं मी विनंती करतो. टाळ्या वाजवा, टाळ्या.
सर्वांचे डॉक्टर स्वामी की जय. या कोण येतंय पुढं? दंडवत प्रणाम. मी भानुदास सुखलाल पाटील. मागे 20-22 वर्षापासून मी उपचार घेतलेला होता, परंतु काही पूर्णपणे डायरेक्ट डाउनलोड करून देऊ. करू शकलो नाही. परंतु 7 दिवसापासून बाबांनी जे आम्हाला असं मार्गदर्शन केलं आणि त्या अनुषंगाने प्रेरित होऊन मी पुन्हा आज प्रायश्चित्त घेऊन संप्रदायाच्या कामासाठी किंवा धर्मप्रसारणाचे धुरा घेऊन मी अनुकरण करून संप्रदायासाठी मी अहोरात्र प्रयत्न करून परमेश्वर प्राप्तीसाठी त्या मार्गाने मी करण्याचा निश्चय करतो. मागील 2-4-5 वर्षापासून कळत न कळत ज्या काही चुका झाल्या असतील त्यांचं प्रायश्चित्त मी आज बाबांकडून घेतलेलं आहे. तरी इथून पुढे धर्माच्या वाटेवर चालताना कुठलाही विवेक किंवा विकल्प होणार नाही अशी मी आज बाबाचं कुठली दक्षिणा घेत नाही, पण त्यांना गुरुदक्षिणा म्हणून मी माझे काही जे दोष असतील किंवा माझे जे काही व्यसन असतील मी आजपर्यंत त्याग करून परमेश्वर चक्रधर स्वामींच्या सेवेत आजपासून मी नित्यनियमाने रुजू होतो असं मी आपणास सगळ्यांच्या वतीने बाबांना आश्वासन देतो. इथून पुढे कुठलीही चूक किंवा कुठल्याही वाम मार्गाचा मी वापर करणार नाही. मला जे काही व्यसन आहेत, 2 तंबाखूचं म्हणा किंवा गुटख्याचं म्हणा, त्याचाही मी आज बाबांच्या साक्षीने संकल्प करतो, प्रयत्न करतो. धन्यवाद. सुंदर, खूप सुंदर. त्यांनी 7 ते 13 तारखेपर्यंत काही नेत्यांनी 2 निश्चय केले तंबाखू वगैरे. नंतर ते म्हणतात मी 5 वर्षापासून मला काही आवड नव्हती, अभ्यास होता, तरी ते म्हणे आता मी याच्यापुढे धडपड करणार. तर या आपल्याला बाबांच्याकडून खूप फायदा झाला, तर बाबांचे आपण आभार मानले. तसं आता पुढचं मनोगत पोलीस पाटील करते. तर सर्वांना दंडवत. सर्वांना दंडवत. सर्वज्ञ चक्रधर स्वामीची जय. तर आपले परमपूज्य भाईदास मुनी यांनी जे आपल्याला प्रवचन दिलं ते इतकं छान होतं की खरोखर आपण आचरणात आल्यानंतर आपलं जीवनच सिद्धून जाईल असं. तर त्यांनी 1-2 अशी उदाहरणं दिले. त्यांनी त्या आपल्याला माशाचं उदाहरण दिलं. 100 रुपयात तो मासा वाचवला म्हणजे आपला हा धर्म झाला की नाही. म्हणजे आपण दुसऱ्याचे प्राण वाचवायचे, संकट वाचवायचे, दुसऱ्यांना मदत करायची, दुसऱ्याच्या आत्म्याची जाणीव धरायची, ह्यालाच धर्म म्हणतात. तर धर्म म्हणजे संस्कार. आणि त्यांनी जे ज्ञान दिलं ते इतकं मोलाचं दिलं की ते ज्ञानाचा आपण रात्रीने झोप लागलेला त्याचं आपण आठवण केली पाहिजे आणि त्याचा आपण प्रत्यक्ष व्यवहारात उपयोग केला पाहिजे. त्यांनी काय सांगितलं आपल्याला की आपण चर्चा करायची. संध्याकाळी इकडे तिकडे न बसता आपण इथे येऊन चर्चा करायची. ज्यावेळेस कार्यक्रम असेल त्यावेळेस आपले जे मित्रमंडळी किंवा कोण आहेत त्यांना बोलवायचं, म्हणजे आपला धर्म वाढेल. आपण जे महानुभाव पडतं म्हणजे चक्रधर स्वामींनी काय सांगितलेलं आहे की त्यांनी एक दृष्टांत दिला. कोणी ते आंधळा होता, त्या आंधळ्याने त्या हत्तीला हात लावला. त्या आंधळा त्यांना तो जो देव परमात्मा भगवंत तो खांबासारखा वाटला, कानाला हात लावला सुपासारखा वाटला. म्हणजेच परमेश्वर एकच आहे, इथून तिथून सर्व अज्ञान एकच आहे. फक्त आपल्यामध्ये मोठी इच्छा परमेश्वराबद्दलची श्रद्धा निर्माण व्हावी या दृष्टिकोनातून आपला हा धर्म पाळलेला आहे आणि तो धर्म पाळला पाहिजे आपण. तर एक आहे आपण आपलं त्या आयुष्य गेलं असं समजून घ्यायचं, पण आपल्या मुलाबाळांसाठी आपण काहीतरी धर्मसंस्कार केले पाहिजे. त्यांना इथं बोलवायचं आणि आपला धर्म वाढवायचा. धर्म इथून तिथून एकच आहे, परंतु आपल्यामध्ये एकता निर्माण होऊन आपले सुख दुःख सर्व जाणून करा. आता हे पहा बिचारे साधू महंत कशी त्याग करून इथे येतात. त्यासाठी आपण त्यांना काहीतरी दान धर्म केलाच पाहिजे. अहो भुकेल्याची जाणीव हाच आत्मा आपला धर्मत्व आहे. नाही ते काय करता हो इष्ट कोणी सर्व माड्या वगैरे आवड्या पुष्कळ बांधलेल्या आहेत, कोणाचे काय आहे ते काय उपयोग नाही. फक्त आपण मदत केली पाहिजे, त्यांच्या आत्म्याची जाणीव ठेवली पाहिजे. आपल्या गावाचे गरीब असतील कोणी असतील समर्थ असतील त्यांना आपण मदत केली पाहिजे. बाबांनी इतकं सांगितलं सकर्म आणि सहेतुक
आणि अहेतुक कार्य. सहेतुक म्हणजे हेतूने केलेलं कार्य त्याला परमात्मा रुजू. तर आपण अहेतुक कोणत्याही हेतू न ठेवता, आता फॉर एक्झाम्पल आपण जर समजा एखाद्याची आजारी असते त्याला मदत करणं, हा पैसा देऊ न तो पण आपण त्याची मदत करणं. आपल्या आणखी आपण काय करतो, शेतीवाले का आपण कोणाच्या आपल्याला बिचारा वखरायला पैसे नसतात, पेरायला पैसे नसतात, निजायला पैसे, तर आपण जर असं गेलं देईल का नाही देईल, तो परमात्मा देणार. बाबांनी आपल्याला काय देईल सांगितलं, परमात्मा हा मोठा दाता आहे, तो तुम्हाला देईलच, पुढचा विचार करायचा नाही. त्यांनी काय सांगितलं, 8व्या पिढीचा विचार करायचा नाही. 8व्या पिढीचा विचार तुम्ही काय करायचे, आजचं काय होतं ते माहीत नाही. म्हणून परमेश्वर दाता आहे, त्याच्यावर विश्वास ठेवा, आपला धर्म वाढवा आणि आपल्याला सर्वांना उपदेश घ्यायची गरज पोलीस पाटलांनी आपल्याला खूप काही चांगलं मार्गदर्शन केलं. परमेश्वर कसा आहे तो आजच्या दृष्टांतून त्यांनी आपल्याला बाबांनी सांगितलं, त्यांनी तो आपल्याला सांगितला परमेश्वर कसा आहे. त्यांचे खूप खूप आभार. तर आता पुढं प्रतिक्रिया व्यक्त करण्यासाठी कोण येणार आहे? चला, ज्यांनी माझे उपदेश घेतलाय ना, माझी शिष्यमंडळी मागे नाही राहिली पाहिजे. चला, कोण येत आहे? आपले मनोगत व्यक्त करा की लेडीज काय केलं? फर्स्ट. चल दीदी, चाल, मनोगत की चला, काय- टाळ्या वाजवा सर्वांनी दीदीसाठी. चल लवकर. ये दीदी. अगं तू इंजिनियर आहे, सुशिक्षित आहे, नोकरी करते आणि मग तुला बोलायला काय, प्रतिक्रिया द्यायची. चाल, त्यानंतर काय पाहिजे एवढंच बोल, जास्त काही. ही प्रॅक्टिस आहे, डेअरिंग कुठं तरी सुरुवात करावं लागेल ना तुला. कोण येतं दुसरं? चेतन. अरे तू तर म्हटला होता ना मी बोलेल, मग आता काय थांबलं. चेतन आहे, उमेश आहे. चल, इथं आल्यानंतर जो कॉन्फिडन्स वाढतो तो खूप काही पुढे उपयोगात येतो. त्यामुळे टाळ्या वाजवा चेतनसाठी. मी तर काही पहिले उपदेश घेतलेला नव्हता. चेतन नाव माझं चेतन बोलतो. पण बाबांचा पहिले 2 महिन्यापूर्वी सत्संग झाला. त्या दिवशी म्हणजे जे आत्तापर्यंत कळालेलं नव्हतं ते बाबांनी सांगितलं, समजवलं. त्याच्यानंतर मी विचार केला की आता आपल्याला काही घेण्यासाठी हरकत नाही उपदेश. बाबांनी समजवलं तशा प्रकारे आपल्याला आतापर्यंत कोणी समजवलं नव्हतं, किंवा घरच्यांना पण म्हणजे आमच्या घरचे पिढ्यापासून उपदेश आहेत, पण त्यांना पण कोणी असं पण या प्रकारे समजवलेलं नव्हतं. ते आता समजवलं. त्या दिवशी मी स्वतः निर्णय करून उपदेश घेतला. आता मला एकदम म्हणजे काही टेन्शन नाही, मी धर्माच्या मार्गाने एकदम पद्धतशीरपणे चालेल, ते बाबांनी सांगितलं. धन्यवाद. त्यांनी येऊन येतं डेअरिंग केली, 2 शब्द सांगितले. तसं तुम्ही सुद्धा आहेत, 2 शब्द बोला, जास्त काही नाही. जे बाबांचे जे शिष्य आहेत ना, त्यांनी येऊन तर बोलावंच की का मी उपदेश का घेतला नव्हता, का घेतला, कशामुळे घेतला, काय समजवलं बाबांनी, एवढंही मनोगत व्यक्त केलं. मी साऱ्या महाराष्ट्रात एवढी बडबड करतो, तुम्ही थोडी तर बोल. बाबांचे कोणती पूजा अर्चा घेत नाही, दक्षिणा घेत नाही, तर तुमचे 2 शब्दही बोलले तीच दक्षिणा बाबांना राहील. ते तर आपण दिलं पाहिजे. हा, चला, कोण आहे? दिगंबर आहे, गोपाल आहे, कुठे गेले? पिनू आहे, अरे नाही, जबरदस्त मनोज आहे. जबरदस्तीने वेळ आपल्याला झालेला आहे, पुढं भरपूर ऐकायचं आपलं. चला, जरी वेळ वाटलं तुम्हाला तर परत येईल. चला, पुढे काढा, आपले एक एक काढा. तसंच आपल्याला नाशिकहून आपल्याला आज त्यांनी सेवा दिली. आपल्याला इथं पहिले उपस्थित कोण झाले. काढायचं? दिलीप दादा हा, तर मी त्या दिलीप काळे यांना विनंती करतो, त्यांनी आपले 2 शब्द इथं मांडावेत. टाळ्या वाजवा. एकदम टाळ तरी जोरात वाजवा. त्यांना ते उत्साह वाढेल. हे ना, हा, हातात काढता नाही येणार का, कारण तो खराब झाला. सर्व श्री चक्रधर स्वामी की जय. आज आपण 7 तारीखपासून ते आज 13 तारीखपर्यंत 7 दिवस आज आपलं निरूपण सोहळा चालू आहे. साधू संत, वासनिक मंडळ, बंधू भगिनी, नाशिक निवासी बाबांना दंडवत प्रणाम. मी पुण्यावरून दिलीप काळे बोलतोय. मी 2 वर्षापूर्वी बाबांच्या संपर्कात आलो. मी 35 वर्षाचा उपदेशी आहे. मी खूप पुणे जिल्ह्यामध्ये असे खूप मार्गांमध्ये, खूप साधू संतांमध्ये आणि सगळ्यांमध्ये खूप असं मिसळून जायचा, परंतु मला हे अभ्यास काय हे माहीत नव्हतं.
मी काय करायचा, साधू संतांमध्ये जायचा, कार्यक्रम करायचा, देवपूजा करायचा, कुठेतरी स्थानावर जायचा आणि मला खूप असं वाटायचं की मी खूप असा धार्मिक आहे. तर 2-4 वर्षानंतर, म्हणजे आता 2 वर्ष झाले, एक दिवस बाबांचा मी व्हिडिओ बघितला. व्हिडिओ बघितल्यानंतर ते बाबांचा व्हिडिओ असा होता की तो एकदम म्हणजे धर्म कसा करावं, अभ्यास कसा करावं, अंदाजाने भक्ती अंदाजाने करू नये, हे सगळे मी व्हिडिओ ऐकले एक दिवस. आणि मी तर म्हणलो मी सगळ्या महाराष्ट्रात फिरतोय, परंतु मला बाबा कसे दिसत नाही. पण बाबा ह्या साधू संतांमध्ये नसून ते वास्तविक मंडळाचे अध्यक्ष आहेत महाराष्ट्राचे. त्याच्यामुळं मला एक दिवस आता बाबांचा मी नंबर घेतला आणि म्हटलं बाबा, आता बाबांचे ते एकदम कडक व्हिडिओ आहेत, तुम्ही जर सगळे ऐकले तर तुम्हाला लक्षात येईल का बाबा कसे कडक बोलतायत. तर बाबांना मी बीच जरा एक फोन नंबर घेत होतो. एक दिवस फोन नंबर घेता बाबांना चुकून म्हणजे ते हे गेलं, मिस कॉल गेला आणि बाबांनी लगेच मला फोन केला. बाबांनी फोन केला, मी घाबरलो. बाबांनी तिकडून फोन केल्यावर मी जरा घाबरलो. म्हणलं बाबा मला तुम्हाला भेटायचे म्हणून सहज बोललो. तर बाबा म्हणले या. तर मी काय केलं, 2-3 दिवसामध्येच लगेच बाबांना भेटायला गेलो. तिथं बाबांना भेटल्यावर मला एक असा आनंद झाला का मला असा साधू संतांनी कधीही 20 वर्षात आनंद दिला नाही, तो बाबांनी आनंद दिला. आणि त्या दिवसापासून मला बाबांची जी आवड लागली, तर मी प्रत्येक ठिकाणी म्हणजे बाबांचे सत्संग होतात तिथं मी आवर्जून जातो. बाबांनी नाही सांगितलं तरी जातो. मला माहितीच असतं आता पुढचा सत्संग पुढे. मी बाबांना फोन करून सांगतो बाबा आपल्याला कधी निघायचं, आणि मी लगेच पुण्याहून नाशिकला येतो. तर देवाला जशी देवाला काय व्यसन होतं महाराष्ट्रात, गुजरातून आले महाराष्ट्रात देवाला उद्धारण्याचं व्यसन लागलं होतं, तसं बाबांना सुद्धा त्या महाराष्ट्रात सगळ्यांना हुशार करण्यासाठी हे व्यसन लागलेलं आहे. ते एवढी आत्मीयतेने बोलतात, एवढं तळमळीने बोलतात, एवढा महाराष्ट्रात त्यांनी हे केलेलं आहे, लोकांना हुशार केलेलं आहे की प्रत्येक त्यांची काय पूजा अर्चना नसते, काय नसतं, सगळं साधं सुधं काम राहतं. त्यांना फक्त लोकांना घडवायचंय. जे उपदेशी आहेत त्यांना अनुसरण घडवायचंय, जे उपदेशी नाही त्यांना उपदेशी करायचंय, आणि जे उपदेशी आहेत त्यांना अनुसरण घडवायचंय किंवा असे म्हणजे त्यांची खूप तळमळ चालू आहे. आणि ही देवानी बाबांना खरोखर दिलेली ऊर्जा आहे. आणि बघा प्रत्येक ठिकाणी बाबा जातात, कुठं काही सोय असो नसो, ते आम्हाला असं कधी कधी वाटतं का बाबांना खरोखर ते देवानी आहे ना, जे साधूंना राजकुमार म्हणलेलं आहे ना, तर खरं राजकुमार हे बाबा आहेत असं मला वाटतं. तर खूप काही असं बाबांचं लाख मोलाचं सहकार्य आहे. आणि बाबांची संगत ही खूप लोकांना घडवून मडवून सोडलेली आहे. आता बघा मी तर 2च वर्ष झाले, पण बाबांचे आता इथून पुढे तुम्हाला माहिती पडेल का बाबांनी कसे कसे घडवलेले. आमचे किरणदादा भडांगे हे असे तोफ आहे बघा, आता तुम्हाला समजून इथं बोलायला लागल्यानंतर. त्याच्यानंतर अनिलदादा निखाडे ते बी खूप असे तयार झालेले, 1-1 तास बोलत आहेत ते. त्याच्यानंतर आमचे इंजिनियर साहेब आहेत मुदगुल, कृष्णदादा मुदगुल, तेही खूप सुंदर बोलत आहेत. त्याच्यानंतर आमचे नितीनदादा एक दिवस आले होते बघा, ते सुद्धा खूप असे बाबांनी यांना घडून मडून सोडलेले आहे का. आता तुम्हाला ते बोलल्यानंतर समजा. आता मी तर नवीन आहे बाबांसाठी आणि मला काय एवढं म्हणजे बोलायचं, तरी पण मी बोलायचा प्रयत्न करतो. बाबांनी मला शिकवलं, मला 20 वर्ष कुणी शिकवलं नाही, हे बाबांनी शिकवले थोडं तरी बोलायला. त्याच्यानंतर आमचे बाळासाहेब आप्पा असतील, रवींद्र पाटील असतील, हे मनोज दादा असतील, गोडसे काका असतील, हे सगळ्यांचं मी आहे ना म्हणजे यांनी जी तळमळ केली या कार्यक्रमासाठी, तशीच मी सुद्धा पुण्यासाठी तळमळ केलेली आहे बाबांना नेण्यासाठी. आणि 3 वेळा बाबांना पुण्याला नेलेलं आहे, कारण मी बाबांसाठी फिरतोय. बाबा जिकडे तिकडे मला नेत आहेत आणि माझ्याच पुण्याला काय सत्संग नको, म्हणून मी प्रयत्न करून बाबांना आमच्या पुण्यामध्ये सुद्धा एकाच कार्यक्रमामध्ये 17 उपदेश झालेले आहेत. 17 उपदेश. त्याच्यानंतर एका पदयात्रेत सुद्धा 10-12 उपदेश झाले. म्हणजे ही महाराष्ट्र चळवळ ही बाबांनी चालू केलेली आहे. बाबांना काय नको आहे, फक्त बाबांना लोक हुशार हो, लोक धर्माला लागावं, लोकांनी अभ्यास करावं, हीच बाबांची तळमळ आहे. आणि ही बाबांची सतत चालू राहावं
आणि बाबांना खूप ऊर्जा आहे आणि ऊर्जा मिळो हीच मी प्रार्थना करतो. दंडवत प्रणाम. काका त्यांनी खूप तळमळीने आपल्याला सांगितलं आणि ते बाबांच्या सोबतीलाच राहतात. तर मी आता कीर्ती पाटीलला थोडं मनोगत व्यक्त करण्यासाठी बोलवतो. टाळ्या वाजा, टाळ्या. तिला इथं उभं करा याच्यावरती. राहू द्या तसं. हां असं घे हातात. सर्वांना दंडवत प्रणाम व येथे जमलेल्या सर्व साधू संतांना व तपस्वींना दंडवत प्रणाम. मला उपदेश ईश्वर भक्त भाईदेवमणी बाबांचा आहे. ते आज आपल्याला इथे आले आहेत सत्संग घ्यायला चितखड्याला. तर तुम्ही मला इथे बोलवलं याबद्दल खूप खूप धन्यवाद. मी आज तुम्हाला एक लीळा सांगणार आहे. त्या लीळेचे नाव भट्टा पाठलेपण अनुवादू असे आहे. एक दिवस स्वामींकडे खूप जण यायचे व जायचे. एक दिवस तसेच एक जण आले आणि ते आल्यावर एवढे खुश झाले, पण ते जेव्हा जात होते तेव्हा ते एवढे रडायले, म्हणजे त्यांना खूप दुःख वाटायचं. मग तसंच पूजनीय आचार्य भट्टोबास यांनी ते पाहिलं. मग ते गेल्यावर पूजनीय आचार्य भट्टोबास देवांना विचारतात की देवान कोणी पण येतं जातं, येताना ते खूप आनंदात असतात, पण जाताना ते दुःख असतात. तसं मला का नाही होत? अशी लीळा आहे. मी तुम्हाला म्हणजे बाबा रोज सकाळी 4 वाजता सूत्रपाठ घ्यायचे. मग मला 3 सूत्र म्हणजे 5 सूत्र होते, त्यामधून 3 सूत्र मी बाबांना विचारले व त्या दिवशी बाबा सकाळी सूत्रपाठ घेणार होते. असेच चालले गेले दिवस. त्याच्यामध्ये मला माझ्या 3 सूत्रांचं उत्तर भेटलं. सर्वांनी उपदेश घ्यावा व लहानांनी पण उपदेश घ्यावा, पण मोठ्यांनी तर घ्यायलाच पाहिजे. दंडवत प्रणाम. तसंच आपल्याला इथं 7 ते 13 तारखेपर्यंत उपस्थित होते. अर्जुन काका पाटील यांना विनंती करून त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. टाळ्या वाजा सर्व. दंडवत प्रणाम. खाली का? माझे धर्मगुरू, माझे ज्ञानगुरू ईश्वर भक्त श्री भाईदेव मुनी यांना दंडवत प्रणाम. समस्त गावकऱ्यांना दंडवत प्रणाम. मी एक नवीन उपदेशी आहे. माझा आणि याचा काही संबंध नव्हता उपदेशाचा. जसं की एक भरकटलेला जीव बाबाच्या सानिध्यात येऊन धर्माला लागलेला आहे. बाबाची धर्मासाठी जी तळमळ बघता मला पण थोडासा अभ्यास करून त्यांच्याकडून उपदेश घेऊन धर्म समजायला लागलेला आहे. आणि तरुण वर्गांना एकच आवाहन करतो चिंचखेड ग्रामवासियाच्या की थोडंसं धर्माचा अभ्यास करून धर्म समजून घेऊन बाबाच्या या चळवळीमध्ये सहभाग व्हा. धर्माचा प्रसार करा, धर्माचा प्रचार करा. आपण जी आमची 7 दिवस सेवा केली, जे सहकार्य केलं त्याबद्दल मी आपले आभार मानतो. दंडवत. तसंच आता नाशिकहून आलेले गजानन अण्णा राठोड यांना विनंती करतो त्यांनी आपले 2 शब्द सांगावेत. शीत करा नवनी हृदाभाग
पीतांबराधरुणबिंबफलादृष्ट पूर्णेन्द्र सुंदर मुखात् अरविंद्र नेत्रात् कृष्णात् परम किं तत्त्वमहं न जाने। भगवान श्री चक्रधर स्वामी की जय। आज या ठिकाणी 7 तारखेपासून 13 तारखेपर्यंत जो चाललेला ज्ञान संस्कार सोहळा, या सोहळ्याचे प्रवाचक माझे ज्ञानगुरु आदरणीय पूजनीय भाईदेवमुनी महानुभाव, उपस्थित सर्व संत मंडळी, तपस्वी माता आणि माझे सर्व अच्युत गोत्रीय परिवार, आपण सर्व भगवान जीव आहोत. कारण हा धकाधकीचा काळ आहे. आजच्या काळात कोणाला काही घेणं देणं नाही. परंतु जसं आमच्या स्वामींना जीवाप्रती जे आस्था होती, जे प्रेम होतं, वाळोवाडी जाऊन, खेडोपाडी जाऊन तकलीफ घेऊन त्या जीवापर्यंत त्याचं काय स्वीकार करून त्याचं भलं केलं, तद्वत आजच्या या काळामध्ये आजपासून म्हणजे एक 15-20 दिवसामध्ये भाऊंच्या दीक्षेला 2 वर्ष पूर्ण होतील. 1 मे 2023 या दिवशी भाऊंची दीक्षा झाली. परंतु आम्हाला मात्र गेल्या 25-20 वर्षापासून जो सहवास लाभला आणि त्या सहवासामधून जे काही शिकायला मिळालं ते फार अनमोल आहे. म्हणून मी म्हटलो की आपण सर्व या ठिकाणी भाग्यवान. अहो, कुठली दक्षिणा नाही, कुठली पूजा नाही, कुठलं पांडित्य नाही, काही नाही. फक्त तुम्ही घ्या आणि तुमच्या जीवाचा उद्धार करा, एवढी त्यांची तळमळ आहे. ही काही छोटी गोष्ट आहे का? आमच्यासारखे दगड की ज्यांना कधी बोलता येत नव्हतं, कधी उदाहरण कोणाला काही सांगता येत नव्हतं, महाराष्ट्रभर आम्हाला फिरवलं, सर्व स्थानं करवली, धर्माच्या अडीअडचणी काय त्या समजून सांगितल्या आणि 7 दिवसात तुम्हाला पण खूप काही या ठिकाणी निरूपण केलं गेलं. आम्हाला काही येत नव्हतं, परंतु या सर्वज्ञ सेवाश्रम मंडळाच्या ज्ञानपीठावरून असे काही माणसं घडले, असे काही माणसं घडले ते निडरपणे, जो निडर तो लीडर, आणि निधड्यासाठी सिंटोपणे आमच्या भगवान श्री चक्र स्वामींचे विचार मांडण्याचं काम या मंचावर होत आहे. आज ताईंचं सर्वांनी टाळ्या वाजवून स्वागत करा. माझे गुरु हे ज्यावेळेस ती स्वाभिमानाने म्हटली, उद्या ते नक्की भरपूर अभ्यास करणार आहे, भरपूर स्टेज या ठिकाणी ज्ञानाचं ते गाजवणार आहे. 7 दिवसामध्ये आपण जे आत्मसात केलं, खरोखर तुमचं त्या ठिकाणी मी मंडळाच्या वतीनं कौतुक करतो. आपण या कार्यक्रमाचं आयोजन करून तुमचंच नाही, आपण तरुणी तुझ्या चारावे, हे फार मोठं काम तुम्ही या ठिकाणी केलं. भाऊच्या सोबत राहत असताना आता दिलीप दादा बोलले, अहो मला पूर्वीचे भाऊ जर आठवले ना तर तुम्हाला काय सांगावं. अहो ते एसी शिवाय कधी राहिले नाही. मी कधी त्यांना बगल मोर्चाचं पाहिलं नाही. स्टाफनी राहिलं कसं असला, संसारात माणसाने कसं वागावं त्यांच्याकडे शिका, सर्व गोष्टी स्टाफनीपणा सर्व काय. पण आज स्वामींनी सांगितलेल्या अस्थिपरीच्या ज्ञानाप्रमाणे जे वागतात, गावखेड्यामध्ये जाऊन असेल त्या परिस्थितीत राहून आपल्यापर्यंत ज्ञान देण्याचा प्रयत्न करतात, किती उपकार आपल्यावर आहेत. मग ते कशाने फेडायचे आपण? आज त्यांनी आव्हान केलं, आपण सकाळी उठलं पाहिजे, सांगितल्याप्रमाणे सूत्रपाठाचा भोग केला पाहिजे, अभ्यास केला पाहिजे. नामे पापदळी भवा पिवतळी शत्रू कदानाकडे नामाचा महिमा विधिष्णकडे मोक्षापदी याकडे ऐशी का सांगतात ते दामाने की त्याची तुमचे भावबंधन तुटणार आहे, त्याने तुमच्या जीवाचं कल्याण करणार आहे. कारण जीवाचे कल्याण गीता शास्त्र ज्ञान आणि जे प्रमाण आहे ते प्रमाण तुम्हाला त्यांनी सांगितले, तळमळीने सांगतात. त्यांनी सर्वांना सोबत बसून जेवताना एखादं सत्संग टीव्हीला लावून ऐकायला सांगितलं. का?
का आमच्या स्वामींचं वचन एकत्र बसून केलं पाहिजे, म्हणजे त्या घरातल्या माणसाला जसं सर्वांचं समजतंय की बाबा याला काय अडचण आहे, याचा चेहरा उतरलेला, ताप आली काय, याचा कपडा फाटलेला आहे का, तसं सर्वांनी एका ठिकाणी बसून ते जर ऐकलं तर दोन्ही गोष्ट होती, देवाचं ज्ञानार्जन घेता येईल, घरातल्या माणसाची अडचण सुद्धा समजून या ठिकाणी घेता येईल. गेल्या 800-900 वर्षापासून आमचा हा धर्म या महाराष्ट्रामध्ये गुंततो, परंतु जसं नेमकं पाहिजे ते सांगण्यात आलं नाही. याच्या पुढे कोणी सांगितलं असं मला म्हणायचं नाही, परंतु ज्यावेळेस आपलं भाग्य उदयाला येते ना त्यावेळेस आपल्या स्वामींनी पाठवलेले असे धर्मगुरू आपल्यापर्यंत येतात. जीवाचं सोन करणारा परिसामा गवसला, धडे सांगुनी ज्ञानाचे दूर करती अंधाराला. जीवाचं सोन करणारा परिसामा गवसला. आपण परीस पाहिला ना कोणी, आपण ऐकला, पण परीस म्हणजे हा ज्ञान आहे. ह्या लोखंड रूपी अज्ञान जीवाला ज्ञान देऊन रूप धरण्याचं कार्य करतात, त्यालाच परीस म्हणतात. आणि तो परीस म्हणजे दिसता जागता म्हणजे आमचे आदरणीय श्री बाईदेव महाराज. जास्त न बोलता आमच्या मंडळाच्या वतीनं तुम्हाला विनंती करेल की गेल्या 7-8-10 वर्षापासून हे सूत्रपाठ वाटण्याचं काम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सूत्रपाठाची गीता वाटण्याचं काम चालू आहे. हे कशासाठी हो? दादानी सांगितलं की लोक हुशार झाले पाहिजे, म्हणजे ते हुशार नाही का आहे, पण मतलब हुशार आहे. आपलं स्वतःच त्यांना कळलं समजलं नाही कशात आहे, पण या ज्ञानामुळे ते कळायला लागलं, त्यांना कळो. ज्यांनी या ठिकाणी उपदेश घेतला त्यांना पुढे अनुसरण घडो, त्यांचा धर्म सिद्धीस जाओ. जास्तीत जास्त माझ्या माता भगिनींना, माझ्या वडीलधाऱ्या माणसांना या ठिकाणी दादांनी सांगितल्याप्रमाणे अनुसरण घडो, त्यांनाही परमेश्वर प्रेमदान देव. आणि या ठिकाणी आमच्या मंडळाच्या माध्यमातून जे कार्य चाललं त्याला भरपूर प्रतिसाद दिला. आमच्या माध्यमातून तुम्हाला जर काही तकलीफ झाली असेल तर क्षमा मागतो आणि आपले आभारी मानतो आणि थांबतो. भगवान श्री चक्रधर स्वामी की जय. सुखूल क्षमा असेल. दंडवत प्रणाम. नाशिक जिल्ह्यातून तालुका गोळेगाव या गावातून अनिल निखाडे यांना विनंती करतो त्यांनी आपले 2 शब्द इथं मांडावे. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. साधनदाता सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींना दंडवत प्रणाम करतो. तसेच या ब्रह्मविद्याशास्त्र 16 निरोपणाचे प्रवाचक माझे मम गुरुवर्य श्री बाईदेवमुनी बाबा, त्याप्रमाणे समोर बसलेले साधू संत आणि बंधू भगिनींनो आणि नामधारक वासनिक मंडळींनो, आज गेली 7 तारखेपासून हा जो 16 या ठिकाणी चालू आहे, आज या 16ची सांगता आहे. गेली 7 दिवसापासून या ठिकाणी ब्रह्मविद्याशास्त्र निरूपण 16 चालू असताना आपण सर्वजण या ठिकाणी आलात. 7 दिवस या ठिकाणी आपण उपस्थिती दाखवली, खूप मोठी गोष्ट आहे. कारण सत्संग घेणं आणि सत्संगाला येणं हे काही येड्यागाबाळ्याचं काम नाही. आपण सर्वजण या ठिकाणी ईश्वराचे एक राजकुमार आहात आणि ईश्वराचे जर राजकुमार जर असले ते काही साधेसुधे नाही. तुम्हाला ईश्वराचा बोध झाला, ईश्वर कळाला, परमेश्वर कळाला, म्हणून बोध हा कोणाला होत नसतो. तुम्हाला बोध झाला आणि बोध झाला, तुमचे उपदेश झाले आणि उपदेश झाल्यानंतर उपदेश घेऊन आपल्याला अभ्यास करणं खूप महत्त्वाचं आहे. मी मागेही गेल्या 2.5 महिन्यापूर्वी इथं सत्संग झाला बाबांचा, आम्ही बाबांसोबत होतो. इथं देवळीलाही सत्संग झाला, टाकळीला झाला, त्यानंतर असा अजून एक इकडं गाव मला आठवत नाही तिथेही सत्संग झाला. आणि हे सत्संग गेले बाबांचं कार्य गेली वयाच्या 20 वर्षापासून चालू आहे आणि हे सातत्यपूर्ण बाबा आहे तोपर्यंत चालणार आहे आणि आम्ही आहे तोपर्यंत बाबासोबत राहणार आहोत. म्हणजे धर्माचं कार्य खूप महत्त्वाचं आहे.
धर्माचा अभिमान आपण घेतला पाहिजे. धर्मासाठी आपण धर्मासाठी आपण वेळ दिला पाहिजे. आपण आपल्या भौतिक जगामध्ये राहत असताना, या प्रपंचामध्ये राहत असताना आपण सगळीकडे वेळ देत असतो. आपल्या बायकोला वेळ देतो, मुलांना वेळ देतो, नातेवाईकांना वेळ देतो. आपण त्यांच्या जे काही धार्मिक त्यांचे काही कार्यक्रम असतील, दहावी असतील, मौती असतील, लग्न सोहळा, या प्रत्येक ठिकाणी आपण जात असतो. आपण एकही कार्यक्रम आपण कधी सोडत नाही. पण धर्माचं काम आलं का आपल्याला वेळ नसतो. आपल्याला काहीतरी आपल्याला काम निघतं. एखाद्याने जर विचारलं, एखादा म्हणला आमच्यासारखा चालतो का सत्संगाला, त्याला वेळ नसतो. नाही मला हे करायचं, नाही मला ते करायचंय. आपण सतत या परपंचाचा विचार आपण गेले आयुष्यभर. इथून मागेही जन्म आपले खूप गेले. प्रत्येक जन्म आपण भोगला. मोळी वाहतानाही आपला जन्म गेला, शेतीतही जन्म गेला, नांगर हाकताही जन्म गेला. आणि आजही हा जन्म आपल्याला मिळाला. आजही हा जर असा जर चालला तर आपल्याला शेवट परत 84 लक्ष योनीमध्ये जाऊन, नरकामध्ये जाऊन परत आपल्याला मनुष्य जन्म मिळतो का नाही मिळतो हा दुर्लभ आहे. त्याच्यामुळे ही सृष्टी मध्ये आपल्याला बोध झाला. ही सृष्टीमध्ये एका जीवाला एकदाच बोध होत असतो. म्हणून आपल्याला सर्वांना आता बोध झाला. परत हे जर ज्ञान जर आपण सांडवलं तर परत आपल्याला बोध होणार नाही. म्हणून परमेश्वराने सृष्टी निर्माण करून जीव देवता प्रपंच परमेश्वर या तुम्हाला या सर्वांचं ज्ञान दिलं. अधिकारी जीवांना निमित्त करून वाडीवाडी फिरून अधिकारी जीवांना निमित्त करून हे तत्वज्ञान तुमच्यापर्यंत पोहोचवलं. आणि तत्वज्ञान तुमच्यापर्यंत पोहोचवलं हे तुम्हाला जर समजलं नाही, हे तुम्हाला जर कळलं नाही तर हा जन्मही आपला वाया जाईल. ही संधी तुम्हाला या ठिकाणी मिळाली, खूप महत्त्वाची गोष्ट आहे. ही संधी परत मिळणार नाही. म्हणून या संधीचं आपण सोनं करून घ्या. आणि उपदेश घेताना कधी चांगला गुरु निवडा. चांगल्या गुरुचा उपदेश घ्या, जो चांगलं मार्गदर्शन करेल. आम्हालाही भरपूर साधू संत भेटले, पण त्यांनी आम्हाला कधी चांगलं मार्गदर्शन केलं नाही. ज्यावेळेस भाऊ आमच्या संपर्कामध्ये आले, भाऊ वासनिक दशेत असताना 10-12 वर्षाचा ही गोष्ट आहे. दर शनिवारी भाऊ आमच्या गोळेगावमध्ये सत्संग घ्यायचे. त्यावेळी आमचा पुरा गाव तुमच्यासारखाच असा येऊन समोर आम्ही बसायचो, ऐकायचो. त्यावेळेस आमच्या गावामध्ये पूर्ण मिश्र भक्ती होती. प्रत्येकाच्या घरात देवपूजा होती, पण प्रत्येकाच्या घरात इतरही देवतेंचे फोटो असतील, पूजा असतील, हे सर्व काही प्रकार होता. प्रत्येक खंडराव पंढरपूरला जायचे, खंडरावाच्या मंदिरात जायचे, शंकराच्या जायचे, महादेवाच्या जायचे, विठ्ठलाच्या जायचे. आणि दोन्ही देवाची भक्ती त्यावेळेस करायची. मग त्यावेळेस आम्ही भाऊंना वासनिक दशेत असताना भाऊ म्हणायचो, म्हणून मी आज भाऊ म्हणतो. आणि भाऊ आम्हाला दर शनिवारी येऊन सत्संग घ्यायचे. धर्म समजून सांगितला, परमेश्वर समजून सांगितला, देवतातला फरक समजून सांगितला. आणि आम्हाला तो समजला. आणि आमचं जीवनाचं भाऊंनी सोनं केलं. आणि आज आम्ही या ठिकाणी आज आहे तर भाऊ मुळत आहे. नाही तर आम्हाला आज आम्ही त्यावेळेस जर आमच्या संपर्कात आले नसते तर आम्ही आज कोणत्या वाट्याने गेलो असतो आम्हालाही माहीत नाही. म्हणून चांगला गुरु निवडा. एक गुरु असतो आणि त्याला 2 शिष्य असतात. आणि ते शिष्य भिक्षासाठी दुसऱ्या गावात जातात. आणि त्यांना जाताना त्या गावाच्या कडेला एका गटाराजवळ 2 डुकराची पिल्लं दिसतात. आणि तो एक शिष्य म्हणतो, बघा केवढा हत्तीचं पिल्लू आहे. आणि तो एक दुसरा म्हणतो, ते हत्तीचं पिल्लू नाही, ते उंदराचं पिल्लू आहे. अरे नाही म्हणे ते हत्तीचं. हा म्हणतो हत्तीचं पिल्लू नाही, तो म्हणतो उंदराचं पिल्लू. त्याच्या दोघांमध्ये खूप फार मारामाऱ्या आल्या. फार एकामेकाला बिलगी झाली त्यांची. नाही म्हणजे आता आपण भांडण करायचे नाही, आपण काय करू चालू म्हणजे आपल्या गुरुकडे जाऊ. आपल्याला गुरु योग्य मार्गदर्शन करील आणि गुरु सांगल ते आपण खरं समजायचं. आणि मग ते निघाले, गुरुकडे निघाले. गुरु बसलेले होते असे समोर. म्हणे गुरुजी आमची एक शंका आहे. म्हणे काय बोला. म्हणजे ते हे पिल्लू त्याने समोर संघ घेऊन आले. ते म्हणजे कशाचं पिल्लू आहे. हा म्हणतो हत्तीचं, मी म्हणतो उंदराचं.
अरे म्हणे मूर्खांनो, तुम्ही माझ्या पायाच्या कृपेनं तुम्हाला एवढंही कळत नाही म्हणे हे चक्रवाक पक्ष आहे म्हणे. मग स्वामींनी गोष्ट संपल्यानंतर सांगितलं म्हणे बाई त्या दोघांनी तरी थोडंसं जवळजवळ बरोबर सांगितलं, या गुरुने तर डायरेक्ट पक्षीच सांगितलं म्हणे त्याला. म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढंच की गुरुही आपण योग्य निवडला पाहिजे, त्या गुरुला किती ज्ञान आहे हे आपणही जाणून घेऊन आणि आपण तो गुरु केला पाहिजे. म्हणून हे निवडणं सोपं नाही, त्यासाठी अभ्यास लागतो. आपण स्वतःही अभ्यासू पाहिजे. नुसता उपदेश घेऊन कधी सकाळी संध्याकाळी देवपूजा करून कधीतरी स्थानाला जाऊन आपल्याला देव मिळणार नाही, आपल्याला कळणार नाही. ब्रह्मविद्याशास्त्र हे खूप मोठं आहे, ते आपल्याला अभ्यासातूनच कळेल. म्हणून सूत्रपाठ, लीळाचरित्र आपल्या घरी प्रत्येकाच्या घरी असलं पाहिजे, ते आपण वाचलं पाहिजे. आणि वाचून आपण त्या परमेश्वराचा जो आचार आहे, परमेश्वराने जे सांगितलेलं आहे त्या मार्गावर आपण चाललं पाहिजे. त्यानंतर भरपूर अजून प्रत्येकाला मनोगत व्यक्त करायचं टाईम थोडा आहे, त्यामुळे मी थांबतो. दंडोतपणा. धन्यवाद. त्यांनी आपल्या गावात कसं काय मिश्र बघतो त्याबद्दल त्यांनी आपल्याला सांगितलं. तसेच मी नाशिकहून आलेले बाळासाहेब जगताप या काकांना यांना विनंती करू त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी जय. गेले 7 तारखेपासून हा ब्रह्मविद्या सोहळा चालू आहे, त्याचा आज समारोप आहे. त्या निमित्ताने आज या व्यासपीठावर बसलेले माझे विद्यागुरू त्यांना दंडोतपणा, तसेच सर्व साधू संत समोर बसलेले भक्तिजन यांना सर्वांना दंडोतपणा. आम्ही 7 तारखेपासून बाबासोबत आहे. तर इथं सुंदर असं मार्गदर्शन केलं बाबांनी. त्याचप्रमाणे मी जवळ 25 वर्षापासून बाबा उद्देश आहे, पण बाबांचा सहवास आम्हाला जवळजवळ 15 वर्षापासून आहे. पण त्याच्या आधी पण आमचे गुरूंनी आम्हाला उपदेश दिला आणि उपदेश दिला त्यांनी सांगितलं नामस्मरण करायचं, स्नान करायचं, त्याच्यानंतर अन्नदान करायचं, एवढं सांगितलं. पण धर्माचा अभ्यास करावा लागतो हे आम्हाला काही सांगितलंच नाही. त्याच्यानंतर नाशिकला एक भौतिक कार्यक्रम आयोजित केला होता. त्या निमित्ताने आमच्या गावाला मंदिरामध्ये पत्रिका लागली आणि ती पत्रिका आम्ही वाचली आणि आम्ही विचार केला काय कार्यक्रम म्हणून बघायला जाऊ आपण. बघायला गेल्यानंतर तिथं वेगळाच आम्हाला अनुभव आला आणि तेव्हापासून आम्ही भाऊंसोबत आहे. आणि म्हणून सांगितलं भाऊ आम्ही काय म्हणतो नाशिक दशेपासून आम्ही भाऊसोबत आहे म्हणून ते शेवटी आमच्या इकडे भाऊ बोलतो. तर तेव्हापासून आम्ही त्यांच्या बरोबर आहे. तर भाऊचा एक विषय जो झोपलेला आहे त्याला जागा करायचं आहे, जो जागा झाला त्याला उभं करायचं आहे, जो उभा झाला त्याला पळायला लावायचं, म्हणजे ज्ञान घेऊन त्याला चालायला लावायचं, असं भाऊचा विषय. आणि त्या विषयांमध्ये आम्ही पण सामील आहे आणि बाबांनी आतापर्यंत आम्हाला जे ज्ञान सांगितले त्या ज्ञानावर आम्ही चालून आमच्या जीवनाची वाटचाल करत आहोत. तर भाऊच्या संगतीला जर नसतो तर आम्ही कुठं असतो हे आपल्याला सांगते. कारण आम्ही दररोजची देवपूजा करायची, आरती करायची, बस एवढंच आम्हाला धर्म माहिती होतं. पण त्यांच्या सांगितलं आल्यानंतर आम्हाला कळलं ज्ञान काय असतं. सूत्रपाठ नावच ऐकलं, लीळाचरित्र नाव ऐकलं नव्हतं. पण त्यांच्या जवळ त्यांच्या संज्ञानात आलं तेव्हा ते सूत्रपाठ काय असतं, सूत्रपाठाचा अभ्यास करावा लागतो, तेव्हा धर्म कळतो, देव कळतो. त्याशिवाय देव कळत नाही. म्हणून त्याची ती तळमळ आणि म्हणून ते सूत्रपाठ मोफत पाठ त्यांनी सुरू केलं. तर खूप असं बाबांचं मार्गदर्शन आम्हाला भेटलं आणि म्हणून आज आम्ही इथं बोलायचा प्रयत्न करतोय. मी पण आज काही जास्त बोलत नाही, पण बोलायचं त्यांनी सांगितलं जिथं तिथं बोलावं लागलं म्हणून बोलायचं. तेव्हाच तुम्हाला बोलता येईल, उभं राहता येईल, धर्म सांगता येईल, देवाला देव कसा आहे दुसऱ्याला तुम्हाला सांगता येईल. म्हणून त्यांनी आम्हाला इथं उभं केलंय. तसेच
धर्म समजून देव करायचा आहे. धर्म समजून जर नाही घेतला देव समजतच नाही, परमेश्वरही कळत नाही तो कसा आहे काय. आणि म्हणून आता इथले बरेच जणांनी याची पाठ घ्यायला होतो, 2-3 दिवस मी होतो. तर पाठ काय चालायचं ते सर्वांनी पाहिले. तर ते माझ्यापासून भागव उठायचे नामस्मरण आणि नंतर सूत्रपाठाचा भूक असायचा. आणि त्या सूत्रपाठावरच आज सर्व धर्म आहे. ते सूत्रपाठ समजून घेतल्याशिवाय परमेश्वर कळत नाही. तसेच आपण एकनिष्ठेनं आपण भक्ती केली पाहिजे. एकनिष्ठेनं जर भक्ती केली तर परमेश्वर आपली मनातली पूर्ण इच्छा पूर्ण करतो. तर त्याचं उदाहरणच द्यायचं ठरलं तर एक वेळ आहे, सांको नावाची देवाची भक्त आहे आणि ती देवाच्या शरीरामध्ये असते, देवाकडे येत असते. आणि ती एक दिवस तिला एक मुलगा असतो आणि तो मुलगा तिचा सरलेला असतो, म्हणजे वारलेला असतो. आणि त्याला जोडीला एक आबाईचा नावाचे एक भक्त असते, त्या पण तुम्ही हे नसते. आणि एक दिवस रात्री झोपतात त्या, आणि झोपल्यानंतर त्या सांकोला स्वप्न पडतं. तिचा तो मुलगा आहे, तिचं स्वप्न येतो आणि तो म्हणतो, आई मला भूक लागली, तुम्हाला जेवायला द्यायचं होतं, तर मला काहीतरी जेवायला. आणि ती स्वप्नात तिला विचारते तुला काय पाहिजे खायला. तर तो म्हणतो मला दही भात खायचा, दही भात दे म्हणे खायला. तर मग ती सकाळी उठते आणि ती तिचं स्वप्न त्या आबाईसाला सांगितलं, मला रात्री असं स्वप्न पडलं तर काय करावं. तर ते देवाच्या सैन्यात असल्यामुळं तर ते म्हणजे आपण देवाकडे जाऊ आणि देवाला आपण सांगतो आणि मग देवाचे सांगते आपण ते करू. तर तेवढ्यात ती आबाईसा म्हणते देवाकडे जाण्यापेक्षा म्हणजे आपण उपाय करू आणि उपाय करून देवाला दही भाताचा उपाय करून देवाला बी उपाय देऊ आणि आपण येतो. मग ते देवाकडे गेला आणि देवा आबाईसाला सांगितलं का सांगतो स्वप्न पडलं म्हणजे तिचं मुलगा तिचं स्वप्न झालं आणि तुझाही भात मागतो म्हणजे बाबा. तर आमचा असं विचार झाला की तुमच्या ठिकाणी उपाय करावा आणि तो उपाय तुम्ही स्वीकार करा आणि म्हणजे ते जीवापर्यंत पोहोचला असं त्यांनी सांगितलं. स्वामीने आपली दिली ठीक आहे म्हणजे करा म्हणजे. आणि मग त्यांनी दही भाताचा उपाय केला आणि मग देवाला आराधनाच केली आणि मग देवाने तो स्वीकारला. आणि नंतर देव त्या सांगतोला म्हटल्या म्हणे तुमचा दही भात स्वीकार केला आणि तो जो मुलगा आहे मुलगाला नाही दही भात स्वीकार केला म्हणजे तुमचं स्वप्न दही भात स्वीकार केला आणि तुमच्या मुलाला आम्ही एका ठिकाणी आनंदाच्या स्वरूपाला पाठवलं. तुमच्या काही स्वप्नात येणार नाही, काहीच येणार नाही, ते तर झालंच नाही. परंतु तुम्ही आम्हाला तुमच्या मुलाचं मूल होण्याचं तुम्ही आम्हाला हे दिलं म्हणे. तर आम्ही तुमचं मूल झालं, तुम्ही आमचे आई झाले म्हणे. तर देवाची आपण एक निश्चित जर भक्ती केली तर देव आपला म्हणजे त्या मातेला तर मातेपणाचं देवाने सुख पण दिलं, फळ पण दिलं. आणि देवाचा एक निश्चित जर भक्ती केली देव आपलं सगळे मनोकामना पूर्ण करतो त्या सांगतोसाठी. तर असे देवाचे आपण देव समजून देवाची भक्ती जर केली तर निश्चितच आपल्या ज्या मनात इच्छा आहे किंवा आपल्या जीवाचं जे कल्याण करायचं आहे तो देव निश्चितच आपलं कल्याण करेल. असंच एक एकाशी नावाची देवाची भक्त असते आणि ती भक्त देवाच्या शरीरात असते आणि तिचं वय काय असते छान ती लहान असते 20 किंवा 21 वर्षाची असे ती. तर ती देवाबरोबर असते. तर म्हणजे देवाकडे ती घरी जाते आणि लहान असताना तिच्या आईबापाने तिचं लग्न करून दिलं. पण तिची देवाला अपार भक्ती असते, म्हणजे देवाला विसरत असते. पण वयात आल्यानंतर आपल्या आईबाप मुलीचं लग्न करून देतात आणि म्हणून तिच्या आईबापाने पण त्या मुलीचं लग्न करून दिलं. ती सासरला गेली नांदायला आणि गेल्यानंतर ती बरेच म्हणजे 8 दिवस झाले 10 दिवस झाले. पण तिच्या नवऱ्याला असं वाटलं का ही आज माझ्याकडे बोलायली उद्या बोलायली, तो वाट बघायचा पण ती जात नव्हती. परंतु एक दिवस नवऱ्याने तिला विचारलं तू का माझ्याशी बोलायली नाही म्हणे. तर म्हणे तुम्हाला एक सांगू का म्हणे मला लग्नच करायचं नव्हतं पण माझ्या आई वडिलांनी माझं लग्न करून दिलं. तो नाविलाच होता म्हणून मी आली म्हणे. तरी त्याला वाटलं तिच्या मनात निघून जाईल ही आज उद्या येईल तो अशा राहिला.
पण महिना 2 महिने झाले, 3 महिने झाले, 4 महिने झाले, 6 महिने झाले, वर्ष झालं, बोलायला काही आलीच नाही. म्हणून त्याला राग आला. एक दिवस ती किचनमध्ये स्वयंपाक करत होती आणि शेजारी तो पाठ पडलेला होता. त्याने उचलला आणि तो तिला मारला फेकून. तिला कधी रागच आला नाही. तिला वाटलं त्यांनी मला बसायला केलं काय, म्हणून तो तिला खूप पळपट घेतला आणि ती त्याच्यावर बसली. तिला राग आला नाही. ते पाहून त्याच्या नवऱ्याला अजून राग आला. काय माहिती तिला रागच आला नाही. तर मग ती नवऱ्याकडे बोलायला गेलीच नाही. तर मग ती म्हणे तुम्ही एक काम करा म्हणे, मी तुम्ही दुसरं नोकरी घ्या म्हणे, तुम्ही दुसरी बायको करून घ्या. मग ती म्हणे कसं काय करणार. ती म्हणे मी स्वतःच मुलगी बघते, मी तिच्याबरोबर लग्न लावून घेतली. आणि मग तिने मुलगी बघायला सुरुवात केली. मी मुलगी बघितलं आणि त्याचं लग्न लावून दिलं. आणि मग लग्न लावून दिलं आणि ती देवधर्म करायला लागली. आणि मग ती सकाळी जायची, नदीवर जायची, आंघोळ करायची, दर्शन करायची, तिच्यासाठी देवदर्शनाला लागली. आणि मग एक दिवस तिने विचार केला की आता आपण प्रपंचाची त्यांना सोडावून दिली तर आपण आपल्या जीवाचं भलं करण्यासाठी आपण काहीतरी शोधलं पाहिजे. आणि म्हणून ती दिवसापासून निघाली आणि ती त्यांच्या गुरुकडे गेली, आचार्याकडे. आणि मग आचार्याकडे गेले. तिथं तिने सांगितलं की मला अनुसरायचं आहे. आणि मग ते म्हणे एक काम करा, अनुसरण द्या आणि बाहेर जे चालले त्यांच्याबरोबर तुम्ही ऋतुपुराणी पण आणि ते ऋतुपुराणी पण द्या. आणि मग ते सकाळची गेली गावून ती घरी आली नाही. त्यांना वाटलं बाई या मंदिरात गेली असेल, त्या मंदिरात गेली असेल, तर ती सापडलीच नाही. मग ते तपास करत करत ते ऋतुपूर आले, विचारलं काशाची नावची कोणी फक्त आली. नाही बघा बाहेर जाऊन विचारा, परंतु तिथं काही नाही. आणि ते निघून गेले दर्शनाला. आणि मग ती तिथून निघून गेल्यानंतर ती आचरणाला लागली, ती भिक्षावृत्ती करायला लागली. आणि मग ती भिक्षावृत्ती करता करता संन्यास घेऊन आणि काही वर्षांनी मग तिच्या म्हणजे परत आली. आणि ती गुरु म्हटले एक काम कर म्हणे, आता तू इकडे परत आली तर तुझ्या गावातले जे लोक आहेत ते मानतात का ही गावात पडून गेली, लग्न नवरा सोडून गेला, ती कुठे गेली काय गेली, तर एक काम कर म्हणे तुझ्या गावाला जा आणि भिक्षा माग म्हणे तिथं आणि त्यांचं शंका निसर्ग करून टाक म्हणे. आणि मग गावात गेली, भिक्षा करत 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 तिच्या दारासमोर आली. ती घरासमोर आणि तिचा नवरा वशीमध्ये पाठ लावून बसलेला होता. त्याने वाटलं का आई कोणीतरी सांगू भिक्षेला, म्हणून तुलाच त्याने हात जोडले, दंडोत हो आई म्हणे. त्यांनी पण दंडोत केला. आणि मग ती ओळखलं नाही, तिच्या नवऱ्याने ओळखलं नाही. आणि मग ती तो भिक्षा घेऊन आला आणि मग ती भिक्षा दिली. आणि मग एका शरीर तिला त्याला विचारलं का म्हणे दादा ओळखलं का म्हणे आम्हाला. तर तो इकडे तिकडं बघायला लागला. त्यांनी समजलं आवाज तर ओळखीचा वाटला आणि म्हणून मी खूप बघितलं. तर मग तो म्हणला हा तू एकाच का म्हणे. आणि हो ओळखलं. आणि असा आचार करून तिनं आपला देवजवळ केला. तसंच तिच्यासारखं म्हणजे असं मला म्हणायचं नाही का लग्न करून असं नाही, तिच्यासारखं आपण देवावर परमेश्वरावर प्रेम करून धर्म एकमेकांना जपून आणि देव आपण जवळ केला पाहिजे एवढंच मी सांगितलं. धन्यवाद. धन्यवाद. आता किरण फडणकर साहेबांना विनंती करतो त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. पूर्ण गावात आवाज गेला पाहिजे. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. आज श्रीकृष्ण मंदिर, द्वारकाधीश श्रीकृष्ण मंदिर चिंचखेड या गावाच्या निमित्ताने या ठिकाणी ब्रह्मविद्या निरूपण सोहळा हा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. याचं शुभारंभ दिनांक 7 तारखेपासून हा कार्यक्रम सुरुवात झाली. आजचं 13 तारीख आणि हे आजचं सांगता समारोप सत्र या ठिकाणी आयोजित होत आहे. या सत्राला आपल्याला प्रवचक म्हणून लाभलेले
मम गुरुवर्य ईश्वर भक्त भाईदेव मुनी बाबाजी, त्याचप्रमाणे आपल्या गावातील सर्व पूजनीय साधू संत तपस्विनी, त्यानंतर विशेषतः नाव घ्यायचं म्हणजे मनोजदादा रवींद्र पाटील, त्यांच्यासोबत पोर्शेदादा आणि आपण सर्व, कारण आपण सगळ्यांच्या प्रेरणेने आपण बाबांचा हा कार्यक्रम आयोजित केला, अथक परिश्रम घेतले, आपण सर्व गावागावापर्यंत लोकांना संदेश पोहोचवला, या ठिकाणी हा ब्रह्मविद्या निरूपण सोहळ्याचा कार्यक्रम घेतला। जरी या कार्यक्रमाला आम्ही प्रॅक्टिकली या ठिकाणी उपस्थित नव्हतो, पण प्रतिदिनी बाबांचं होणारं सत्र रोज सकाळी मी 11 ते 12 या वेळेमध्ये मी घरी बसून, माझ्या ज्या ठिकाणी राहत होतो त्या ठिकाणी बसून यूट्यूबवरती त्यांचे सर्व सत्र ऐकले। त्यामध्ये मी ऐकलं सुरुवातीला की ह्या गावामध्ये भरपूर उद्देशी आहे आणि ह्या गावामध्ये आजपर्यंत मोठा कुठला कार्यक्रम झाला नाही, मोठे असं कुठे पोथीचा कार्यक्रम झाला नाही किंवा धार्मिक कुठले मोठे कार्यक्रम झाले नाही। तर ही परिस्थिती तुमच्या गावात नाही आहे, अशी बरेच ठिकाणी परिस्थिती आहे। काही साधू संत असतात, त्यांच्याकडे प्रेरणा असते, त्यांच्याकडे ते ज्ञान असतं आणि आजूबाजूचं वातावरण अनुकूल असतं, त्यामुळे त्या ठिकाणी ते कार्यक्रम घेत असतात। आमच्या नाशिक जिल्ह्यातही अशीच परिस्थिती होती, पण यापेक्षा थोडी परिस्थिती वेगळी। तुमच्याकडे कार्यक्रमच होत नाही, आमच्याकडे भरपूर कार्यक्रम व्हायचे, पण तुमच्याकडे कार्यक्रम होत नाही म्हणून तुम्ही थोडंसं धार्मिकता समजून घेण्यात थोडं मागं पडले आणि आमच्याकडे तर खूप कार्यक्रम होत होते। ह्या मंगल कार्यालयात कार्यक्रम झाला की लगेच दुसऱ्या मंगल कार्यालयात कार्यक्रम झाला की लगेच तिसऱ्या कुठेतरी एखाद्या गावामध्ये कार्यक्रम, त्या गावात झाला की परत शहरामध्ये कार्यक्रम, हा मार्ग गेला की तो मार्ग गेला की हा मार्ग, असे भरपूर मार्ग येत राहिले आणि आम्ही सर्व लोक त्या धार्मिक कार्यक्रमासाठी जात राहिलो आणि सतत जात राहिलो, कार्यक्रमातून मार्गदर्शन घेत राहिलो। आता जर आम्ही सतत कार्यक्रमात जातोय तर आमच्यामध्ये किती परिवर्तन झालं पाहिजे, आम्हाला किती ज्ञान भेटलं पाहिजे, पण आमच्यामध्ये शून्य परिवर्तन झालं। का शून्य परिवर्तन झालं की आमच्याकडे आम्ही कार्यक्रम आयोजन करायचो, पण त्या कार्यक्रमाच्या आयोजनातच आमचा वेळ जायचा। ज्या साधू संतांना आम्ही मार्गदर्शनासाठी बोलायचो ते काय सांगायचे किंवा काय नाही सांगायचं हे आमच्यापर्यंत पोहोचत नव्हतं। तत्वज्ञान सांगायचं, पण अशा पद्धतीने सांगायचं की यांना समोरच्यांना काही समजलं नाही पाहिजे। आम्हाला धर्म त्यांनी खूप सांगितला, पण धर्मामध्ये थोडंसं डोळे दृष्टीने तुम्हाला बघावं लागेल। धर्मामध्ये 2 रस्ते, आज एक कर्मकांड रहित भक्ती केल्या जाते आणि एक कर्मकांड विरहित भक्ती केल्या जाते। आजपर्यंत आपल्यावरती परंपरेने कर्मकांडयुक्त धार्मिकता लादली गेली। आपल्याला मुख्य तत्वज्ञानापासून सगळ्यांनी दूर ठेवलं। आपल्याला स्थानवंदना करा, आपल्याला तुम्ही देवपूजा करा, तुम्ही साधू संतांना पंक्ती करा, मार्गात पंक्ती करा, याच्या पुढे आपल्याला जाऊन दिलं नाही। याच्यामध्येच या चौकटीतच आपल्याला सीमित ठेवलं। आमच्या नाशिकमध्ये परिस्थिती मला आठवते, बाबांसोबत बाबा वासनिक अवस्थेत होते आणि बाबांसोबत मी फिरायचो। बाबांना मी विचारायचो की बाबा इतके मोठे मोठे कार्यक्रम होतात, ह्या लोकांच्या पत्रात काही पडत नाही, कारण सत्कार समारंभातच आमचे 2-2 तास निघून जायचे। जे लोक मार्गदर्शनाला यायचे त्यांना वेळ कमी पडायचा आणि बाबांना मी विचारायचो की बाबा आपण सकाळी 9 वाजेपासून आलेलो आहे, दुपारी 3 वाजेपर्यंत आपण कार्यक्रमाला थांबलोय, जर आपल्या पत्रात काही पडत नसेल तर कसं व्हायचं? मग आम्ही साधू संतांना जेव्हा या खंत व्यक्त करून दाखवायचो, ते साधू संत म्हणायचे का ज्ञान काय असं कार्यक्रमात घ्यायचं असतं का? तुम्ही कार्यक्रम आयोजित करत चला, आम्ही जे काय सांगायचं ते सांगून तुम्हाला खरं ज्ञान घ्यायचं असेल तर तुम्ही मार्गात या, मार्गात राहा आणि मार्गात राहिल्यानंतर खरं ज्ञान सांगितलं तर म्हणजे कोणतं? सूत्रपाठातलं मुख्य तत्वज्ञान सांगितलं जाईल, लीळचरित्र सांगितलं जाईल किंवा श्रीमद भगवद्गीता, तुम्हाला तुमचे जे काही 5 स्थळे धर्माचे अभ्यास ते तुम्हाला तिथे सांगितलं जाईल। आता एक सर्वसामान्य, तुम्ही टाळ्या वाजवले तुम्ही आज कोण आहे तुमच्यापैकी की महिनाभर, 15 दिवस, 2 महिने किंवा 3 महिने मार्गात जाऊन धर्माचा अभ्यास करू शकता? आपण इतका वेळ देऊ शकत नाही। आपण सांसारिक माणसं आहोत, आपल्या पाठीमागे प्रत्येकाला जबाबदारी आहे। इथे 7 दिवस कार्यक्रम आयोजित केला तरी आपल्याला दिवसभर घरच्या सगळ्या कार्यक्रमाचं नियोजन करावं लागतं आणि मग इथे यावं लागतं। तर बाबांना आम्ही विनंती केली की इथे आमच्यापर्यंत कसं हा ज्ञान पोहोचेल। आम्ही संसारात असताना आम्हाला घरी राहून आम्हाला थोडा वेळ देऊन आम्हाला तत्वज्ञान अभ्यास कसं येईल, पण त्यांनी ती गोष्ट आमच्यापर्यंत आणली नाही, सूत्रपाठ माहिती करून दिलं नाही, लीळचरित्र माहिती करून दिलं नाही। सर्वज्ञ सेवा वास्तविक मंडळाची जेव्हा स्थापना झाली आणि मंडळाने जेव्हा कार्यक्रमाला सुरुवात केली त्यावेळेस सर्वात प्रथम आम्ही श्रीमद भगवद्गीता बाबांनी पूर्ण मोफत वाटण्याचा कार्यक्रम सुरू केला आणि धर्मातले खरं तत्वज्ञान, लीळचरित्र, सूत्रपाठ हे सर्वसामान्य नामधारक
उपदेशी वाचनिकांपर्यंत जावं त्यासाठी बाबांनी सूत्रपाठ छापून घेतले आणि प्रत्येकाला ते सूत्रपाठ मोफत द्यायला सुरुवात केली. हेच नाही तर हे तत्वज्ञान मी मगाशी तुम्हाला सांगितलं की साधू संतांच्या आश्रमात जाऊन ज्ञान घेतलं पाहिजे, पण बाबांनी प्रत्येक गावात जाऊन प्रत्येक शहरात जाऊन त्यांच्या वस्तीला जाऊन तिथे त्यांनी सत्संग घेतले. दर आठवड्याला सत्संग आयोजित केले आणि हे सूत्रपाठ या चरित्र यांचं किंवा त्यांचा एक अभ्यासक्रम तयार केलेला आहे. त्या अभ्यासक्रमानुसार त्यांनी समाजात लोकांना तत्वज्ञान वाटायला सुरुवात केली. आपलं जे काय तत्वज्ञान आहे ते सांगायला सुरुवात केली आणि कितीतरी तरुण आमच्यासारखे निर्व्यसनी केले, शुद्ध शाकाहारी केले, एकनिष्ठ भक्तीला लावले. त्यानंतर ज्यांना ज्या अडचणी होत्या, कितीतरी असे कुटुंब होते की त्यांच्या घरामध्ये उपदेशी आहे पण घरात देवपूजा नाही. तर बाबांनी जेव्हा वास्तविक अवस्थेत होते सो खर्चातून त्यांना मंदिर भेट द्यायचे, त्यांना विशेष उपलब्ध करून द्यायचे, त्यांना गाठी उपलब्ध करून द्यायचे, त्यांना सूत्रपाठ उपलब्ध करून दिले. कितीतरी लोकांना लीळाचरित्र सुद्धा बाबांनी उपलब्ध करून दिले. आणि जसं तुम्हाला आज दिनक्रम सांगितला ना की सकाळी उठलं पाहिजे, आरती झाली पाहिजे, देवपूजा झाली पाहिजे, पूजा अवसर झाला पाहिजे, सूत्रपाठाचं पारायण झालं पाहिजे, हे प्रत्येक गावागावात जाऊन प्रत्येकापर्यंत ही गोष्ट बाबांनी पोहोचवली. आणि आज कितीतरी माझ्यासारखे तरुण आज बाबांनी नाशिकमध्ये उभे केलेले आणि ते आज प्रत्येकजण चांगल्या प्रकारे एकनिष्ठ आणि शुद्ध आणि तत्वज्ञान युक्त धर्म आचरत आहे. कर्मकांड विरहित धर्म आचरत आहे. कर्मकांडातून त्यांना वेगळं केलं, मिश्र भक्तीतून वेगळं केलं. अक्षरशः बाबांनी नुसतं नामधारक वासनिकांना उपदेशांनाच नाही तर जे साधू संत लोकांना कर्मकांड करायला लावायचे, मिश्र भक्तीमध्ये त्यांना टाकायचे, त्यांना कुठले तरी शांती करा, होम हवन करा, नागबली करा, असे कर्मकांड करायचे. त्या साधूंना सर्वात पहिले महाराष्ट्रातून नाशिक जिल्ह्यातून त्या साधू संतांना नोटीस पाठवल्या की तुम्ही हे कर्मकांड रहित जे काही लोकांना धर्म सांगत आहे किंवा कर्मकांड लोकांकडून करून घेत आहे ते बंद करा. कारण आपलं तत्वज्ञान त्यांनी अभ्यासलं. चैतन्यपर परब्रह्म परमेश्वर आहे आपले, जे सर्वश्रेष्ठ परमेश्वर आहे. त्या परमेश्वराचे जेव्हा आपण भक्त होतो तेव्हा कोणतेही कर्मकांड आपल्याला लागू होत नाही. तुम्ही कोणती हातामध्ये गाठी घाला, गळ्यामध्ये तुम्ही तावीज घाला, तुम्ही घरामध्ये कुठल्याही वेगवेगळे जे काही यंत्र येतं ते यंत्र लावा, याचा तुम्हाला कुठल्याही प्रकारे उपयोग होणार नाही. कारण तुम्ही आता पहिलीतले विद्यार्थी नाही, 10वीतले विद्यार्थी नाही, तुम्ही उच्च लेवलचे विद्यार्थी आहेत. तुम्ही परमेश्वराचे भक्त आहात आणि सर्व शक्ती युक्त जो परमेश्वर आहे त्या परमेश्वराचे तुम्ही भक्त आहात. तुम्हाला बाबांनी हत्तीचा दृष्टांत सांगितला. त्या हत्तीच्या दृष्टांतातून बाबांनी सांगितलं की ज्या देवता आहे त्या परमेश्वराची एक एक शक्ती आहे आणि त्या सर्व शक्तीने युक्त जो असतो तो परमेश्वर असतो. आणि अशा परमेश्वराची जेव्हा आपण भक्ती करणार आहे तेव्हा खालचे आपल्याला हे कर्मकांड, मिश्र भक्ती, ज्योतिष किंवा आपले जे काय नागबली, होम हवन आहे, तुमचे पूर्वज जे साधतात त्यांच्यापासून होणारा तो दोष, तुमचा पितृदोष आहे, हे कुठलेही दोष तुम्हाला होणार नाही. तुम्हाला कुठली दिशा पाळायची गरज पडणार नाही, तुम्हाला कुठले वार पाळायची गरज पडणार नाही, तुम्हाला कुठले शुभ अशुभ नियम पाळायची गरज तुम्हाला पडणार नाही. कारण एवढा श्रेष्ठ धर्म आहे, एवढं श्रेष्ठ तत्वज्ञान आहे. पण आपण जोपर्यंत मार्गात जाऊन अभ्यास नाही करत, पण घरी राहून जोपर्यंत आपण अभ्यास करायला सुरुवात करत नाही तोपर्यंत आपल्याला खरं तत्वज्ञान कळणार नाही, खरं धर्म कळणार नाही आणि कर्मकांड विरहित भक्ती कशी करावी हे कळणार नाही. जेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने ह्या तत्वज्ञानामध्ये जाल, थोडं अभ्यासाला लागाल, समजून घ्यायला लागाल, तेव्हा तुमच्या लक्षात येईल छोट्यांपासून तर मोठ्यापर्यंत प्रत्येकाला जीवन जगण्याची कला परमेश्वर स्वामी श्री चक्रधर महाराजांनी दिलेली आहे. छोटे एक बालक होतं, ते भाईदेव जे होते आपले, एकदा बोरं आणायला गेले आणि बोरं आणल्यानंतरून त्या झाडाखाली गेले. देवानी त्यांना खेळायला पाठवलं होतं, पण त्या बोरीला चांगले बोरं लागलेले त्यांनी पाहिलं आणि त्या बोरं त्यांनी विचार केला की आपण हे स्वामींसाठी घेऊन जावं. आणि ते स्वामींसाठी ते बोरं वेचायला लागले. ते बोर ते चाकून पाहायचे आणि जे गोड बोर आहे ते आपल्या बाईच्या इथे जमा करायचे आणि जे कडू बोर आहे, आंबट बोर आहे ते स्वतः खायचे. आणि ते उष्टे बोरं चांगले गोडगोड जे होते ते जमा केले आणि ते देवाच्या समोर देऊन टाकले आणि देवाला म्हणतात की स्वामी घ्या हे तुमच्यासाठी बोरं. बाईसांनी ते पाहिलं की ते उष्ट बोर आहे आणि हे उष्टे बोरं हा स्वामींना देतोय. बाईसा चिडल्या, अरे पोरं तुला काही वाटतं की नाही, तू बाबांना उष्टे बोरं कसं देतोय? त्यावेळेस स्वामींच्या मुखातून एक तत्व बाहेर पडलं, एक सिद्धांत बाहेर पडला की बाई ते बोरं जरी उष्टे पण त्याचा भाव उष्ट नाहीये, घ्या आणि ते आमच्या उपयोगात आणा. म्हणून भावयुक्त आपली भक्ती असली पाहिजे हे स्वामी श्री चक्रधर महाराजांनी आपल्या तत्वज्ञानातून सांगितले. आपण रोज स्थानावरती जातो, आपण विडे वाहतो, आपण खेती करतो, आपण साधू संतांना पंक्ती करतो,
आपण काय नाही करत, आपण सगळं करतो, पण आपल्याकडे जो हृदयामध्ये भाव असला पाहिजे तो आपल्याला माहिती नाही. तो का माहिती नाही? तर ही लीळा आपल्याला माहिती नाही, हे तत्व आपल्याला माहिती नाही. ज्या दिवशी हे तत्व आपल्याला माहिती होतील, हे सिद्धांत आपल्याला माहिती होतील, त्या दिवशी आपल्या जीवनात बदल व्हायला वेळ लागणार नाही. तुम्हाला सांगतो, जेव्हा तुम्ही सूत्रपाठात जाल, या क्षेत्रात जाल, तत्व समजून घ्याल, तुमच्या घरातले, तुमच्या जीवनातले कितीतरी असंख्य प्रॉब्लेम मिळतील एका सूत्राने. कारण आपल्या देवाने सांगितले की भांडते ते दोघे याने. एक सूत्र हे जर तुम्ही जीवनामध्ये पालन केलं आणि घरापासून, गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत तुमचं कधी कोणाशी भांडण होणार नाही. का भांडण होणार नाही? ज्या ज्या वेळेस असा प्रसंग येईल, भांडणाचा प्रसंग येईल, त्या त्यावेळेस जर हे सूत्र तुम्हाला आठवलं की अरे मी स्वामी श्री चक्रधर महाराजांचा भक्त आहे, मी त्यांचा एक अन्वयी, मी त्यांचा एक साधक आहे, आणि माझ्या देवाने, माझ्या गुरुनी, माझ्या परमेश्वराने मला काय सांगितलेलं आहे की हे तत्व तुला पाळायचंय, भांडण करायचं नाही कोणाशी. मला सांगा, आता हे तत्व तुम्ही पाळलं, आठवलं तुम्हाला, तर तुम्ही कोणाशी भांडणार आहे का? हे करणं म्हणजे धार्मिकता आहे. याला म्हणतात कर्मकांड विरहित भक्ती. याच्यासाठी तुम्हाला मंदिरात जावं लागलं नाही, याच्यासाठी तुम्हाला उत्तर दिशेकडे पाय करून किंवा पूर्वेकडे तोंड करून तुम्हाला बसावं लागलं नाही. हे चालता बोलता आचरण करणार आहे. देवाने एक तत्व सांगितले, प्रिय वक्त व्हावे. अहो, प्रिय बोलायला लावलेले, गोड बोलायला लावलेले. मी तर सांगतो, ज्याने जीवनामध्ये गोड बोलायला सुरुवात केली त्याच्या जीवनात कधीही कोणाशी भांडण होणार नाही, त्याच्याविषयी कोणी तक्रार करणार, त्याच्याविषयी कधीच कुठे प्रॉब्लेम होणार नाही. हे साधे साधे तत्व परमेश्वराने आपल्याला सांगितलेले, पण आपण तिथपर्यंत गेलो नाही, ते उघडून पाहिले नाही. आणि आपल्याला साधू संतांनी सांगितलं मार्गात या, आश्रमात या, आपल्याला जायला वेळ भेटत नाही. एक दिवस पंगत करायला जातो, त्याच्यातही आपल्याला वेळ नसतो. त्याच्यातही आपण बरोबर 12, 11:30 बरोबर जातो, लगेच बाबा नव्हतो, चला चला बाबा, लगेच पुढचे काम आहे, लगेच आपण गंधा अक्षता करतो, घाईघाई कुठेतरी साधू संतांना पंगत करतो, 2 घास खातो आणि लगेच आपण निघून जातो. आपण राहिलेले भांडे कोण घासणार याचा सुद्धा विचार करत नाही. स्वयंपाक कोणी करायचा आहे, पंगत द्यायची आहे, साधू संतांकडून आपण स्वयंपाक करून घेतो. अहो, त्यांनी देव मिळवण्यासाठी हे चालू केलेलं आहे. ते आपल्यासाठी खूप काही करताय, आपल्याला क्रिया घडवताय. आपण ती क्रिया करताना आपण कशा पद्धतीने केली पाहिजे आपण याचा विचार करत नाही. उलट आपण साधू संतांना त्रास देण्याचा प्रयत्न करतो. पण हे जे तत्व तुम्हाला कळेल, कर्मकांड विरहित भक्ती तुम्हाला कळेल, हे कळल्यानंतर आपल्या जीवनामध्ये परिवर्तनाला सुरुवात होणार आहे. प्रत्येक जण धार्मिकता करतोय, पण कशी धार्मिकता करावी, का करावी, कशासाठी करावी? 7 दिवस मी ऐकत होतो, बाबांनी अत्यंत पोटतिडकीने तुम्हाला प्रत्येक तत्व सांगितलं, प्रत्येक उठायचं, बसायचं, धार्मिकता करण्याचं प्रत्येक गोष्टीचं ज्ञान तुम्हाला सांगितलं. आणि त्या गोष्टीने, त्या पद्धतीने जर आपण गेलो तर नक्कीच आपण ईश्वर प्राप्तीपर्यंत आपला हा प्रवास जाऊ शकतो. 15 वर्षापूर्वी बाबांची माझी भेट झाली. मी तर एक साधा उपदेशी होतो, ते मी भीतीपोटी मी ऐकलेलं होतं की उपदेश घेतला किंवा धार्मिकता करायला लागली तर आपल्या जीवनामध्ये सुख शांती नांदते, आपल्याला संकट येत नाही, अडचण येत नाही, मग कुठेतरी कोणती तरी धार्मिकता करायची ते. म्हणून मी हा पंथाचा उपदेश घेतला. मला माहिती नाही की या पंथ झाल्यानंतर पुढे मला काय होणार आहे, पण उपदेश घेतला. कोणी मला सांगितलं नाही की उपदेश घेण्याचे तुझे इतका चांगला फायदा झाला, तुझं इतकं हे झालं. उलट ज्यांना ज्यांना भेटलो त्यांनी सांगितलं की अरे तू काय केलं, अरे हा आपला पंथ नाही, आपला हा धर्म नाही, तू कोणता पंथ स्वीकारला, या पंथाचे नियम अवघड आहे, याच्यात नॉनव्हेज खाती नाही, नॉनव्हेजचं पाणी वळणती नाही, देवताचा प्रसाद खात नाही, इतर कुठे धार्मिक कार्यक्रमात जात नाही, इतर देवी देवता जात नाही, हेच फक्त सांगायचे, भीतीपोटी सांगायचे. पण मी विचारायचो की का प्रसाद खाऊ नये, का देवतेच्या मंदिरात जाऊ नये, हे कोणी मला सांगत नसायचं. पण काही काळ गेला आणि काही काळाने बाबांची माझी भेट झाली. जेव्हा मी पहिला सत्संग त्यांच्याकडून ऐकला तर मी उपदेश घेतला, त्याचा मला खूप आनंद झाला की मी माझ्या जीवनात उपदेश घेऊन माझं हित केलं. कारण बाबांनी जो सत्संग सांगितला तो सत्संग या ठिकाणी बाबांनी तुम्हाला सांगितलं की उपदेश घेतल्यानंतर आपल्या जीवनामध्ये काय काय फायदे होतात, आपण कसं ईश्वर भक्तीला लागतो आणि आपल्याला कसे आपल्याला जीवनातले सगळं सुख तर भेटतात, पण सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला ईश्वर प्राप्ती सुद्धा होऊ शकते, हे बाबांनी मला सांगितलं. ते सत्संग जर नसते घडले, ते सत्संग जर आपल्या जीवनात नसते, माझ्या जीवनात नसते आले तर माझा प्रवास वेगळ्या दिशेने झाला असता. या ठिकाणी वेळेचं थोडंसं झालं कृष्णात राहिला ना, वेळ थोडा कमी आहे आणि एका वेळात खूप काही सांगू शकत नाही. फक्त मला आज माझ्या बोलण्यातून फक्त एकच गोष्ट सांगायची आहे, कर्मकांड युक्त धार्मिकता करू नका, कर्मकांड विरहित धार्मिकता करा. स्थानावरती जा, पण स्थानावरती का जायचं त्याच्या पाठीमागचं कारण समजून घ्या. बरं, स्थान करायला जायचं तर कशा पद्धतीने जायचं, काय केलं पाहिजे तिथे गेल्यानंतर,
आणि मला तिथे गेल्यानंतर काय लाभ होणार आहे ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून स्थानवंदनाला जातात. आपण जातो घाईघाई जातो, घाईघाई येतो, डोकं टेकवतो, विडा वाहतून निघून येतो. मी ज्या स्थानावरती चालू आहे त्या स्थानावरची लीळा काय आहे ती घरातून निघाल्यापासून तिथे जाईपर्यंत त्याचं चिंतन करा, स्मरण करा. त्यानंतर तिथे गेल्यानंतर तुम्ही त्या पद्धतीने ती लीळा आठवून तुम्ही बस शांततेने ते स्थानवंदन करा, तर त्याचा लाभ होत असतो. हे सगळं तुम्हाला समजून घ्यावं लागणार आहे. आपला धर्म इतका म्हणजे ज्ञानयुक्त धर्म आहे आणि प्रत्येक गोष्टीचं प्रमाण आपल्याकडे आहे. कोणती गोष्ट कशी केली तर तुम्हाला कसा फायदा होणार हे सगळं डिटेल सांगितलेलं आहे. आज एकाच वेळात आणि वेळेचं बंधन असलेलं मी सगळं सांगू शकत नाही, पण तुम्हाला एक छोट्या छोट्या उदाहरणातून एक छोटा छोटा डेमो तुम्हाला दिला की हे जे एक गोष्टी तुम्हाला माहिती झाल्या तर तुमच्या जीवनात किती फायदा होऊ शकतो. तसंच प्रसाद वंदना असेल की प्रसाद वंदना का करावी, त्या केल्याने आपल्याला नेमके काय फायदा होणार आहे, कशी केली पाहिजे, ही प्रत्येक गोष्ट तुम्ही व्यवहारातल्या सगळ्या गोष्टी समजून घेतात. कोणी सांगितलं ना की अशी अशी योजना आली आहे आणि त्या योजनेतून तुम्हाला इतके पैसे भेटणार आहे, तुम्ही कोणावर विश्वास ठेवत नाही. तुम्ही स्वतः ते शोधतात, ग्रामपंचायतच्या कार्यालयात जातात, ती योजना समजून घेतात, त्या योजनेला लागणारे कागदपत्र समजून घेतात, योजनेत होणारे फायदे समजून घेतात. त्यासाठी आपण बसतो की नाही याची पूर्ण कॅटेगरीमध्ये आपण त्यांच्या बसतो की नाही ही सगळी काळजी घेतात आणि मग पुढे तुम्ही ते फॉलोअप घेत असतात. तसं धर्माच्या बाबतीत सुद्धा केलं पाहिजे. मी जे काही करतोय ते खरंच मला काय फायद्याचं आहे, काय हिताचं आहे, कुणीतरी आलं आणि मला काहीतरी सांगितलं मी लगेच त्याच्या पाठीमागे उठलो आणि पळत सुटलो, असं करू नका. बाबांनी आमचं भाग्य चांगलं आहे की नाशिकमध्ये असं एक व्यक्तिमत्व उभं राहिलं की ज्यांनी आम्हाला प्रेरणा दिली. आमच्या दर आठवड्याला सत्संग घेतले, बाबांनी वासनिक अवस्थेत आमचे सत्संग घेतले, आम्हाला धर्म कार्यासाठी प्रेरणा दिली. सो खर्चाने त्यांनी 10-15 वर्ष धर्माचं कार्य केलं आणि आज तर पूर्ण जीवन त्यांनी या ईश्वर धर्म कार्यासाठी समर्पित केलं. नुसतं ते नाशिक जिल्ह्यापुरते आता मर्यादित नाही राहिले, सर्व महाराष्ट्रामध्ये आणि सर्व आमच्यासारख्यांसाठी आता ते काम करायला लागले. ही आमच्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे आणि तुमच्यासाठी खूप भाग्याची गोष्ट आहे की बाबा आपल्यापर्यंत येत आहे, पोचत आहे. त्याचा आपल्याला किती फायदा घ्यायचा आहे, किती आपलं हित करून घ्यायचं ते आपण ठरवलं पाहिजे. जरी त्यांनी तिकडच्या अवस्थेत वासनिक अवस्थेत सत्संगी घेतलेले, हे काळ बदललेला आहे, इंटरनेट योजना आपल्यापर्यंत आलेल्या आहे, ते इंटरनेटच्या माध्यमातून बाबांनी घेतलेले सत्संग आज मी तसेच्या तसे सेव आहे. जरी तुमच्यापर्यंत रोज बाबा पोचू शकले नाही, वर्षातून एकदा तुम्ही त्यांचा कार्यक्रम आयोजित करा त्यावेळेस ते येतील, पण वर्षभर तुम्ही रोज त्यांचा एक सत्संग ऐकू शकतात. त्या सत्संगातून तुम्ही सर्व तत्वज्ञान समजू शकतात आणि कर्मकांड विरहित तुम्ही भक्ती करू शकतात. देवाला जी अपेक्षित आहे तशी भक्ती करू शकतात. मी तुम्हाला आजच्या या बोलण्यातून एकच संदेश देईल की बाबांना तुम्ही रोज भेटू शकतात. जरी प्रत्यक्ष भेटले नाही तर आज विज्ञानाने खूप प्रगती केलेली आहे आणि विज्ञानाचा आपल्याला काय फायदा घ्यायचो. आज आपल्या प्रत्येकाकडे मोबाईल आहे, त्या मोबाईलच्या यूट्यूबवरती जा, विश्वास के नागरे नाशिक हे तुम्ही टाईप करा, त्यानंतर बाबाची सत्संगाची लिस्ट येतील, व्हिडिओमध्ये टच करा. 1 नंबरपासून तुम्हाला आता बाबाचे जवळजवळ 250 सत्संग झालेले आणि अभ्यासक्रम बाबांनी प्रॉपर तयार केलेला आहे. पहिले जीवाचा अभ्यास, नंतर देवतेचा अभ्यास, नंतर प्रपंचाचा अभ्यास आणि मग परमेश्वराचा अभ्यास. त्यानंतर एक एक विषय जे आपले आहे धर्मातले ते एक एक विषयांचं त्यांनी मांडणी केलेली आहे. ते सगळे तुम्ही समजून घ्या. ते समजून घेतले तर नक्कीच आपलं आत्महित होईल, आपला प्रवास ईश्वराच्या प्राप्तीपर्यंत जाईल. आणि खऱ्या अर्थाने सांगायचं त्यांनी जे काही कष्ट घेतलेले आपल्यासाठी, त्यांनी तत्व सांगताना सांगितलं की हे सगळं मी माझ्यासाठी करत असतो, पण अशा साधू संतांच्या सोबत राहिलो. देवाने सांगितलं ज्ञाता विरक्ताचा संग करा. हे ज्ञाता विरक्त आपल्याला जर भेटले तर यांच्या सोबत राहिल्याने आपला सुद्धा प्रवास ईश्वराच्या प्राप्तीपर्यंत जाऊ शकतो. म्हणून आजच्या या कार्यक्रमातून मी एकच संदेश देईल की आपण सर्वांनी त्या यूट्यूब चॅनलवरती जा, सत्संग ऐकण्याचा प्रयत्न करा. रोज नाही ऐकता आले तर आठवड्यातून एक ऐका, पण परिपूर्ण अभ्यास करण्याच्या हेतूने ऐका. तुमच्या जीवनात खूप परिवर्तन होईल, सुख शांती समाधान लाभेल, तुमचे सगळे स्वप्न पूर्ण होतील, तुमच्या सर्व अडचणी दूर होतील आणि एक दिवस तुम्ही ईश्वराच्या प्रेमाला पात्र व्हाल. या ठिकाणी आयोजकांनी मला बोलवलं, माझा मान सन्मान केला, मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली आणि माझ्या गुरुवर्यांच्या समोर मला थोडंसं बोललो, मी तत्वज्ञान सांगितलं, त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांची क्षमा मागतो. माझं काही चुकलं असेल तर मला क्षमा करा. दंडवत प्रणाम. जय श्री सद्गुरू. धन्यवाद भरांगे साहेब. तसेच दास कोण कृष्णा मुदगुल यांना विनंती करतो त्यांनी आपले 2 शब्द सांगावे. धन्यवाद. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. उपस्थित
सर्व साधू संत आणि वासनिक पुरुष आणि महिला वर्ग सर्वांना माझा सादर दंडवत प्रणाम. आज इथे मला या आयोजकांनी माझी पात्रता नसतानाही मला बोलायची संधी दिली आणि तसेच माझा सत्कारही केला, त्याबद्दल या सर्वांचे आभार. आणि इथे या गावाला आम्हाला येण्याचं निमित्त म्हणजे आता आमचे परमार्गसेवक श्री रवींद्रनाथ पाटील त्यांचे बंधू आणि त्यांचं सर्व कुटुंब. आता या कुटुंबाचं मी विशेष एक सगळ्यांवर एक टाळा वाजवा या कुटुंबासाठी. त्याला कारण असं आहे, आम्ही जेव्हा जेव्हा इथे येतो किंवा त्यांच्या संभाजीनगर त्यांच्या घरी जातो ते एकदम आपलेपणाने आमची सेवा करतात. म्हणजे आपण देवाचे सूत्र आहे, तुम्ही अच्युत पुत्री किंगा तुम्हा परस्परा परमप्रीती व्हावी, या सूत्राचं ते खूप चांगलं पालन करतात. आणि हे आपलेपण आहे, हे आपलेपण ज्यावेळेस आपण धर्मामध्ये असतो, अभ्यास करतो, चिंतन करतो, त्याच वेळेस हे आपलेपण तयार होते. नाहीतर आपलं जर ज्ञान नसेल किंवा काही धर्माची काही आवड नसेल तर आपल्यामध्ये एक सूत्र देवासाहेब, आपण कोणाच्या अधीन होऊ नये आणि कोणाला आपल्या अधीन करू नये. तर ते त्याचा आपला प्रत्यय येतो आपल्याला बऱ्याच ठिकाणी. असे मी बघितलेले काही मार्गांमध्ये झालेले आहे, जे काही मोठे मोठे आहे आचार्यगण आहे, महंत आहे, ते शिष्य परिवारांना असे काही वागणूक देतात की ज्या ठिकाणी ते शिष्य परिवार बाबा सांगितले तेच दिशा. आता ते बाबा आहेत ते काही परमेश्वर नाहीत, बरोबर आहे. तर बाबांनी जे देवाने सांगितलं ते आपण ऐकलं पाहिजे आणि जे देवाने सांगितलं तेच आपला गुरु सांगतोय का हे आपल्याला तेव्हा कळेल, ज्यावेळेस आपलं ज्ञान असेल त्यावेळेस कळेल. म्हणून आमचे ज्ञानगुरू आदरणीय भाऊ, आम्ही त्यांच्या साहित्यामध्ये जवळजवळ मी 10 वर्षापासून आहे. खरं तर त्यांचा प्रवास भरपूर दिवसापासून चालू आहे, परंतु मी त्यांच्या टचमध्ये 10 वर्षापासून आहे. आमच्या गोळेगावाचं गाव आहे, तर गोळेगावाला साधारणतः एक 10 ते 15 वर्षापूर्वी त्यांच्या वास्तुदशेमध्ये असताना त्यांनी सत्संग घेतले. अक्षरशः आमच्या गावामध्ये रस्ते नसतानाही ते त्यांच्या गाडी स्वखर्चाने यायचे, गावाला सत्संग घ्यायचे. तेव्हापासून आमच्या गावामध्ये एवढा कायापालट झाला की आमच्या गावामध्ये आता भांडण हा प्रकार अजिबात राहिला नाही. सर्व लोक एकत्र येतात, सर्वांच्या प्रेरणेमधून गावामध्ये मंदिर पण बांधलं गेलं. आता पाटलांचं कुटुंब आमच्या घरी येऊन गेलेलं आहे, सगळ्या घरी बघितलेले गोळेगाव काय ते आहे. तर त्या आणि बाबांच्या एक जी काही मंडळ आहे, सर्वोच्च वार्षिक मंडळ, या मंडळामध्ये मी पण सदस्य आहे. मी आता वरच्या वाढीवर माझं प्रमोशन झालं थोडंसं. तर सांगायचं तात्पर्य असं की मंडळाचं एक उद्दिष्ट आहे, एक गोल्स आहे, जे देवाचं उद्दिष्ट होतं का, जे देवाने म्हणजे देवाचं उद्दिष्ट काय होतं, देवाचं कार्य होतं की या जीव उद्धारात देवाने व्यसन घेतलं देवाने. त्याचप्रमाणे या वास्तविक मंडळाने जे देवाचं मिशन आहे तेच आपलं मिशन असं समजून या प्रत्येक गावागावामध्ये जाऊन आपले जे उपदेशी वर्ग आहे प्रथम त्यांना साक्षर करणं गरजेचं आहे. हे जाणवलं कारण की त्यांना असा अनुभव आला प्रत्येक गावागावामध्ये अशी मिश्र भक्ती चालते, खूप काही असे कर्मकांड चालते. तर याच्यावर काम करणं गरजेचं आहे. ज्याप्रमाणे आमच्या गावाचा कायापालट झाला म्हणजे बाबांच्या माध्यमातून आमच्या गावात मंदिर पण उभं राहिलं. बाबांनी आम्हाला नाशिकहून त्यांची काही मित्र कंपनी होते, तिथून आम्हाला त्यांनी अर्थसहाय्य पण झालं. आणि ठीक आहे, आता ते बाबा निमित्त मात्र करणारा परमेश्वर होता. तिथे मंदिर उभं झाल्यानंतर आम्हाला सभामंडप पण मंजूर झाला आणि मंदिरात जाण्याचा रस्ता नव्हता, तो रस्ता पण आम्हाला शासनात मंजूर झाला. म्हणजे आमच्या गोष्टी आपोआप चमत्कारासारख्या गोष्टी घडत गेल्या. म्हणजे आम्हाला काही करायची गरज पडली, ते देवानेच कार्य आहे ते करून घेतलं. असा एक आम्हाला पाऊल पावली परमेश्वराचा या भक्तीचा अनुभव येतो.